संविधान म्हणजे नेमकं काय? आधी तर याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे आणि त्या व्यतिरिक्त मग आपण हेही समजून घेऊया किंवा हे समजण्याचा प्रयत्न करू की कोणत्याही राष्ट्रामध्ये, कोणत्याही देशामध्ये संविधानाची गरज काय असते. काय वाटते तुम्हाला, तुमच्यानुसार संविधान म्हणजे काय असावं? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय असेल? समानता नाही. संविधान म्हणजे नेमकं काय राहू शकतं? अतिशय साध्या भाषेमध्ये जर आपण सांगायला गेलो तर संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे रूल ऑफ बंच, एक प्रकारे आपण त्याला म्हणणार. एक असा दस्तावेज, एक असा बंच आहे जो भरपूरशा नियमांनी बांधून दिलेला आहे आणि असे नियम, ज्या नियमांवर त्या देशाची रचना उभी आहे आणि त्या देशाचा संपूर्ण कारभार त्या नियमाच्या आधारावर चालतो, त्याला आपण संविधान म्हणतो. ऍडमिनिस्ट्रेशन कसं असेल, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मुख्य सूत्रधार कोण असेल, ऍडमिनिस्ट्रेशनचा संपूर्ण जे कंपोजिशन असणार ते कसं असणार, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे ना निश्चितप्रमाणे. नाहीतर मग संविधान जर नसला तर त्या देशामध्ये तर अराजकता माजेल. अराजकता समजते? अराजकता म्हणजे अशी परिस्थिती की ज्या समाजामध्ये कोण कसं वागेल ना याबद्दल काही नियम नाही. एक एक्झाम्पल घेऊया की आपल्या समाजामध्ये कोण कसं वागेल याचा जर काही नियम नसेल तर मग त्या ट्रॅफिक सिग्नलला कोणी फॉलो करणार आहे? नाही. आणि जर ट्रॅफिक सिग्नलला फॉलो केला नाही तर विचार करू शकता की किती ट्रॅफिकमध्ये डिस्टर्बन्स निर्माण होऊ शकतात. तर प्रॉपर समाजाची जी घोडदौड आहे ती निश्चित प्रमाणामध्ये चालावे यासाठी नियम हे बांधणे आवश्यक आहे आणि त्याच नियमांना जिथे ठेवलं जाणार त्या दस्तावेजाला आपण संविधान. जर संविधान नसेल तर काय, आणि संविधान जेव्हा असते तेव्हा त्याचा कशा प्रकारे इम्पॅक्ट पडतो. जसं आपण जर असा राष्ट्र शोधला की ज्या देशामध्ये कुठलाच नियमच नाहीये, कुठला संविधानच नाहीये, तर तुम्हाला असं एकही राष्ट्र भेटणार नाही. आज जगामध्ये 196 देश आहेत. 196 कशाला, बघायला गेलं 207 देश आहेत, पण तरी त्या उर्वरित देशांना अशी काही खास मान्यता नाही. 196 कंट्रीचा जर आपण विचार केला तर सगळ्याच्या सगळे 196 देश ते आहेत ज्यांचा स्वतःचा संविधान आहे आणि ते त्या संविधानाच्या आधारावर, संविधानाच्या तत्वावर त्यांच्या देशाचं संपूर्ण कामकाज चालतं. फक्त फरक असा आहे की कुठल्या देशामध्ये संविधानाच्या आधारावर पार्लमेंटरी सिस्टम आहे तर कुठल्या देशामध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टम, कुठल्या देशामध्ये फेडरलिझम आहे तर कुठल्या देशामध्ये युनिटरिझम आहे. प्रत्येक देशाची रचना ही त्यांच्यानुसार असेल, पण जे काही असेल ते सगळ्या बाबी त्यांच्या संविधानामध्ये नमूद असतील की नेमकं त्यांच्या देशाचं संपूर्ण प्रशासन आणि कामकाज हे कोणत्या पद्धतीने चालतं. ठीक आहे. तर संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे नियमांचा एक बंच, असे नियम ज्या नियमाच्या आधारावर त्या देशाचा संपूर्ण कारभार चालेल आणि त्या देशाच्या संपूर्ण अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांचे अधिकार नेमके काय असतील ते निश्चित प्रमाणामध्ये, निश्चित स्वरूपामध्ये क्लिअर असतील. जसं एक्झाम्पल, आज मोदी साहेबांची किती इच्छा झाली की 2029ला आता ज्या नेक्स्ट लोकसभाच्या निवडणुका होतील तर मोदी साहेबांची किती इच्छा झाली की नाही बाबा आपण एक काम करू ना, निवडणुका न घेता मीच कंटिन्यू प्रधानमंत्री म्हणून राहतो अजून पुढचे 5 वर्ष, तर लोकसभेच्या निवडणुका घेऊच नका किंवा घ्यायची काही गरजच नाही, अशी त्यांची कितीही इच्छा झाली तरी पण ती इच्छा पूर्ण नाही होऊ शकेल. कारण की संविधानानुसार दर 5 वर्षाने लोकसभेच्या निवडणुका होणे आवश्यक आहे आणि ज्या कुठल्या पॉलिटिकल पार्टीला मेजॉरिटी राहील त्या मेजॉरिटीची सत्ता मग आपल्या देशामध्ये पुढच्या 5 वर्षासाठी ऑथॉरिटी बघणार. सगळ्या गोष्टी संविधानिक तत्वावर लिखित स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये नमूद आहेत, ज्या आधारावर आपल्या देशाचं संपूर्ण प्रशासन चालतं. पण संविधान निर्माण झाला तर संविधान निर्माण करण्यामागचं श्रेय आपण कुणाला, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला, संविधान सभा, ज्या संविधान सभेमध्ये 389 सदस्य होते आणि त्यातल्या त्यात मग त्या संविधान सभेच्या वेगवेगळ्या समित्या होत्या ज्यांनी संविधानाच्या निर्मितीसाठी काम केलं आणि हे कामकाज 1946 to 1949च्या दरम्यान झालं. आता हे जे 2-3 वर्ष हे जे कामकाज चाललेलं, तर आपल्या संविधानाच्या आधी असे काही संविधान होते का किंवा असे काही नियम होते का की ज्या नियमाच्या आधारावर देशाचं प्रशासन चालायचं, तर तो भाग बघणे आवश्यक आहे. जेव्हा काल सिलेबस नोट केला तेव्हा त्या सिलेबसमध्ये सर्वात आधीचं चॅप्टरच आपण हे टाकलंय की आपल्या संविधानाचं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड काय होतं, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला हे बघावं लागेल
की इंग्रजांची सत्ता आल्यापासून त्यांनी काही नियम भारतासाठी बांधून दिले होते का, नियम भारतासाठी पाठवले होते का, की ज्या नियमाच्या आधारावर भारताचं प्रशासन चाललेलं. तर असे भरपूरसे कायदे होते ज्या कायद्याच्या आधारावर या देशाचा कामकाज त्या कालखंडामध्ये झालं. पण आपण जेव्हा इंग्रजांची सत्ता म्हणतो तेव्हा इंग्रजांच्या सत्तेला मुळात 2 भागामध्ये विभागणे आवश्यक होऊन जाते ना. कारण की इंग्रजांची सत्ता आपल्याला 2 प्रकारे दिसते. 2 प्रकार नेमके काय? तर एक प्रकार ज्याला आपण कंपनी रूल म्हणतो. आणि कंपनी रूल साधारणतः कुठपासनं तर एक आपण धरू शकतो की 1757 पासनं तर 1858 पर्यंत. आणि या व्यतिरिक्त दुसरा पार्ट जो पडतो इंग्रजांचा त्याला आपण म्हणणार जो कालखंड 1858 पासून 1947. बरोबर आहे, असंच म्हणणार आपण. त्या कारणाने भारत म्हणजेच आशिया आणि युरोपामध्ये जो काही व्यापार चालायचा तो पूर्णपणे ठप्प झाला. तर युरोपियन लोकांना भारताची बाजारपेठ आवश्यक होती, भारताशी कॉन्ट्रॅक्ट आवश्यक होता आणि म्हणून त्यांनी सी रूट वरनं भारत शोधण्याचा प्रयत्न केलेला. आता पहिला प्रयत्न भारत शोधण्याचा बार्थोलोम्यू डायस यांनी केलेला, त्यानंतर दुसरा प्रयत्न कोलंबसनी केलेला, फायनली वास्को दी गामा याच्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये भारत शोधला गेला 1498. कालांतराने तिकडे सन 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची सुद्धा स्थापना झालेली आणि इंग्लंडमध्ये स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येते 1608ला. सुरत येथे त्यांची फॅक्टरी टाकते आणि तिथनं भारतामध्ये व्यापाराला त्यांची जी सुरुवात होते त्या व्यापारामध्येच व्यापार करता करता एक इन्सिडेंट असा होतो 1757ला की बंगालच्या नवाबासोबत त्यांचं एक युद्ध होतं, ज्या युद्धाला आपण प्लासी वार म्हणतो. त्या प्लासीच्या वारमध्ये कंपनी मार्फत सिराजुद्दौलाला मात दिली जाते आणि अशा प्रकारे बंगालवर वर्चस्व कंपनीचं प्रस्थापित होतं. अच्छा, हे तर 1757च्या प्लासीचा मुद्दा आहे की ज्यानुसार त्यांनी बंगालवर वर्चस्व गाजवलं. पण पुढे पुन्हा 7-8 वर्षानंतर अजून एक महत्वपूर्ण युद्ध होणार 1764चं, ज्या युद्धाला आपण म्हणतो बक्सार वार. आणि बक्सार वारनी बऱ्यापैकी बंगाल, बिहार, ओरिसा हा जो पार्ट होता यावर कंपनीचं प्रभुत्व निर्माण झालं. आणि जर प्रभुत्व निर्माण झालं आहे तर नेमकं तिथे कंपनी मार्फत ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालवलं जाईल याबद्दल काही ना काही तर नियमावली बांधून दिली जाणार की कशा प्रकारे कोण कुणाची काय अधिकार असेल आणि कुठल्या प्रकारे जे आहे ते सगळं कामधाम चालणार आहे. याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार ब्रिटिश पार्लमेंट. ब्रिटिश पार्लमेंट यासाठी कायदे तयार करायचे आणि कायदे तयार करून ते भारतामध्ये पाठवायचे आणि भारतामधला जो कोणी अधिकारी होता ज्याला आपण गव्हर्नर जनरल म्हणतो त्या गव्हर्नर जनरल मार्फत मग त्या कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जायची. तर असे कोणकोणते कायदे होऊन गेलेले त्या कायद्याला जरा आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर मुळात याला आपण 2 भागामध्ये विभागला, कंपनी रूल आणि ब्रिटिश रूल. आता कंपनी रूल जसं म्हटलं की 1757च्या प्लासीच्या युद्धापासून बंगाल, बिहारच्या भागामध्ये त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. पण कंपनीची ही सत्ता, कारण ही कंपनी तर प्रायव्हेट कंपनी होती ना, राईट. कंपनीची ही सत्ता 1858 पर्यंतच झाली. त्याचं कारण होतं 1857ला झालेलं भारतामध्ये 1857चा उठाव. आणि त्या उठावाने कुठेतरी ब्रिटिश सरकारला, ब्रिटिश पार्लमेंटला हे बोलण्याचा चान्स मिळाला की बाबा एक खाजगी कंपनी एवढ्या मोठ्या देशाचं प्रशासन नाही चालू शकणार, त्यामुळे यानंतर आता कंपनीला ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार काढून टाकला गेला आणि प्रत्यक्षात आता ब्रिटिश पार्लमेंट मार्फत भारतावर सत्ता गाजवली जाणार होती 1858 पासून. ठीक आहे, तर म्हणून आपण हा जो कालखंड मोजतो 1858 पासून तर पुढे 1947 हा कालखंड आपण ब्रिटिश रूल म्हणतो. तर इंग्रजांच्या अधिसत्तेला, ऑथॉरिटीला आपण या 2 पार्टमध्ये विभागू शकतो. आणि या काळामध्ये जेवढे काही कायदे झाले आहेत आणि या काळामध्ये जेवढे काही कायदे झाले त्या कायद्यांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. बघायला गेलं तर हिस्ट्रीमध्ये आपण खूप सविस्तर सगळे कायदे बघितले, सगळेच बघितले. आजचं सेशन आहे आपल्याला हे कायदे पुन्हा एकदा रिपीट करण्याकरिता आपण एक वर करून टाकू. जेवढा काही महत्वाचा भाग आहे आपण त्यामध्ये घेऊ. ब्रिटिश पार्लमेंट तर्फे भारतामध्ये पाठवला गेलेला जो फर्स्ट ऍक्ट होता तो होता 1773चा
आणि या कायद्यानुसार महत्त्वपूर्ण काय झालं एवढं लिहिण्यापेक्षा आपण एक स्लाईडवरच काढू. तसं तुमचं पॉलिटी बिलकुलच स्लाईडवर चालत नाही, PDF वर शिकवण्यासारखा हा विषयच नाही आहे, पण ठीक आहे, कायदेच आहेत, चर्चा करण्याचं आहे फक्त. आपण स्लाईडवरच काढूया त्याला. इंग्रजांनी भारतासाठी विशेषतः बंगालसाठी बंगालचं प्रशासन कसं चालेल याकरिता जो पहिला कायदा पाठवला होता तो होता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या कायद्याने काय केलं, जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते आपण डिस्कस करून घेऊया. आपल्याकडं झालं आहे, मी फक्त वरवर तुम्हाला एकदा पुन्हा त्याला रिकॉल करून देतो आहे. या कायद्यानुसार ठरलं असं की आतापर्यंत जे पद होतं ते पद होतं गव्हर्नर ऑफ बंगाल. ठीक आहे, भारताचा बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होऊन गेलेला? वॉरन हेस्टिंग, राईट. 1757ला भारताचा बंगालमधला पहिला गव्हर्नर वॉरन हेस्टिंग होऊन गेला असं तुमचं म्हणणं आहे. तर तो होता रॉबर्ट क्लाईव्ह. ठीक आहे, 1757चा, जो पुन्हा मग सेकंड टाईम येतो, 1765ला सुद्धा राहतो. बरोबर आहे, मी बरोबर हां. रॉबर्ट क्लाईव्ह पहिला जो बंगालचा गव्हर्नर होऊन गेलेला. ठीक आहे, पण त्याच पदाला, बंगालच्या गव्हर्नर या पदाला 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनी चेंज केलं आणि ठरलं असं की जो कोणी बंगालचा गव्हर्नर आता राहणार तो आता बंगालचा गव्हर्नर असं नमूद न करता त्याला नमूद केलं जाणार होतं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आणि असा गव्हर्नर जनरल बनण्याचा जो पहिला मान जातो तो जातो वॉरन हेस्टिंगला. आणि याला अजून काय अधिकार मिळाले, तर याला अधिकार हे मिळाले की जसं त्यावेळेस 3 महत्त्वाचे प्रांत होते ना, एक बंगाल, दुसरं बॉम्बे आणि तिसरं मद्रास. आतापर्यंत परिस्थिती अशी होती की बंगालचं ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता गव्हर्नर हे पद, बॉम्बेचं सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता गव्हर्नरच आणि मद्रासचं सुद्धा गव्हर्नरच. पण यांच्यापैकी असं कोणी सुपेरियर नव्हतं. म्हणजे 3 प्रांत आहेत आणि 3ही प्रांतावर जे अधिकारी आहेत त्यांची लेवल कशी तर इक्वल आहे. आणि यांच्यावर ॲडमिनिस्ट्रेशन कोण करेल, म्हणजे यांना सुपरवाईज कोण करेल, यासाठी कुठलंच पद भारतामध्ये अस्तित्वात नव्हतं. तर प्रॉपर त्याला मॅनेज करण्याकरिता नियम असा केला गेला की जो बंगालचा गव्हर्नर होता तो होणार आता बंगालचा गव्हर्नर जनरल, आणि त्याला बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरवर कंट्रोल करण्याचा अधिकार मिळेल, यांना सुपरवाईज करण्याचा अधिकार मिळेल. तर त्यानुसार काय झालं, एक सुपेरियर ऑफिसर अपॉइंट झालेला भारतामध्ये, बंगालचा गव्हर्नर जनरल, जो आता बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरला कंट्रोल करू शकत होता. तर ही एक महत्त्वपूर्ण बदल झालेला. या व्यतिरिक्त या कायद्याने दुसरा महत्त्वपूर्ण बदल असा केला की बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या मदतीला एक कौन्सिल नेमलं गेलं आणि त्या कौन्सिलमध्ये किती सदस्य राहणार होती, तर 4. तर कौन्सिलचे 4 सदस्य आणि एक गव्हर्नर जनरल असे 4+1 5 लोकांना मिळून बंगालचं संपूर्ण प्रशासन बघायचं होतं. ठीक आहे, तर पहिल्यांदा एक पद्धतशीर मॅनेजमेंट सिस्टम भारतासाठी पाठवण्याचं काम तिकडे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी केलेलं दिसते किंवा ब्रिटिश पार्लमेंटनी केलेलं दिसते. ठीक आहे, तर हा एक मोठा बदल जो या कायद्यानुसार झाला. अजून काही पॉईंट्स आपण ॲड करू शकतो. या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या कलकत्तामध्ये आपल्या देशाचं फर्स्ट सुप्रीम कोर्ट स्थापन होणार होतं आणि त्या सुप्रीम कोर्टचा जो फर्स्ट चीफ जस्टिस अपॉइंट झालेला होता तो होता एलिज इम्पे. एलिज इम्पे 1773च्या सुप्रीम कोर्टचा, कलकत्ता येथे स्थापन झालेल्या सुप्रीम कोर्टचा हा फर्स्ट चीफ जस्टिस. ठीक आहे, तर हे 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार केला गेलेला. त्यानंतर आपल्या देशामध्ये पाठवलेला दुसरा जो कायदा होता तो कायदा होता 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. बघा, या कायद्याने एकच खूप जास्त महत्त्वाची गोष्ट झालेली. ब्रिटिश पार्लमेंटचा आधीपासून हा विचार की भारतामध्ये जाऊन ॲडमिनिस्ट्रेशन चालवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीवर कसं मसं कंट्रोल राहावं,
पण आतापर्यंत बिलकुल ब्रिटिश पार्लमेंटचं कुठलंच त्या कंपनीवर कुठल्याच प्रकारचं काही कंट्रोल नव्हतं. बघा व्यवस्था कशी होती त्याला थोडं समजण्याचा प्रयत्न करून घेऊया. 1773चा जोपर्यंत रेग्युलेटिंग ॲक्ट नव्हता तोपर्यंत परिस्थिती अशी की बंगाल, बॉम्बे आणि मद्रास हे 3 भारतातली महत्त्वपूर्ण प्रांत. पण या तीनही प्रांताचं ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता बंगालचा गव्हर्नर, बॉम्बेचा गव्हर्नर आणि या व्यतिरिक्त मद्रासचा गव्हर्नर हे एकमेकांना पूरक म्हणजे कोणी एकमेकांपेक्षा कोणी सुपिरियर नाही आहे. पण यांना नियंत्रित करण्याकरिता किंवा यांच्यावर कंट्रोल ठेवण्याकरिता वर कोणी आहे का? जसं एक्झाम्पल घेऊया, आज प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल हे पद आहे, राईट. पण त्या राज्यपालाला सुपरवाईज करण्याकरिता, त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याकरिता कोणी ना कोणी वर अधिकारी असतो ना. तो कोण असतो? राष्ट्रपती. ऑफकोर्स, ठीक आहे. आणि ऑफकोर्स राष्ट्रपतीला रेग्युलेट करण्याचं काम कोणाचं आहे? संविधानाचं. संविधान आहे ना, तो कागदाचा तुकडा नाही आहे, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे, ठीक आहे. कुठलाच व्यक्ती आणि कुठलीच ताकद त्या संविधानाला हलवू नाही शकत. तर कॉन्स्टिट्यूशन प्रेसिडेंटला सुपरवाईज करतं, प्रेसिडेंट गव्हर्नरला सुपरवाईज करतात, गव्हर्नर राज्याच्या प्रशासनाला सुपरवाईज करतात. तर इथे परिस्थिती अशी होती की 3 प्रांताचे गव्हर्नर तर होते, पण यांच्यावर कुणी असा अधिकारी नव्हता. यांच्यावर सरळ कोण? तर यांच्यावर सरळ होतं ईस्ट इंडिया कंपनी. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं कोर्ट ऑफ डायरेक्टर. आता ज्याला आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणतो म्हणजे काय? तर कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे कंपनीचे मालक, जे किती होते. जसं एक्झाम्पल घेऊ, आज कुठलीही कंपनी आपण घेतली तर त्या कंपनीचे डायरेक्टर्स असतील ना रे, 5, 10, 15, 20, 25, 30 ते मालक असणार आहेत ऑफकोर्स त्या कंपनीचे. जेव्हा कंपनी स्थापन झाली तेव्हा त्यांच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या होती 24, म्हणजे 24 मालक होते कंपनीचे. पण ईस्ट इंडिया कंपनीचे हे जे मालक आहेत हे भारतामध्ये बसतात का? ऑफकोर्स नॉट. ते तर त्यांचं इंग्लंडमध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे, कारण की ईस्ट इंडिया कंपनी फक्त भारतात थोडी व्यापार करते, तिथं जगामध्ये व्यापार करते. ही कंपनी तर अमेरिकेत सुद्धा व्यापार करायची. तर बघायला गेलं या 3 गव्हर्नरला सुपरवाईज करण्याकरिता कंपनी आहे, पण कंपनी बसते आहे युरोपामध्ये. तर त्यामुळे यांच्यावर सुपरवाईज करण्याकरिता आपण काय केलं? जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल केला गेला आणि याला अधिकार दिले गेले की तुम्ही या दोन्ही गव्हर्नरवर कंट्रोल ठेवावं. पण ऑफकोर्स आता मग परिस्थिती काय? आता परिस्थिती अशी झाली की आता हे बॉम्बे आणि मद्रास यांचे गव्हर्नर, आणि या गव्हर्नरला सुपरवाईज कोण करताय? तर बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि गव्हर्नर जनरलला सुपरवाईज कोण करताय? तर ईस्ट इंडिया कंपनी. तिकडे ब्रिटिश पार्लमेंटची ही इच्छा होती भरपूर काळापासनं की ब्रिटिश या ईस्ट इंडिया कंपनीला कसंमसं आपल्या कंट्रोलमध्ये आणावं. आणि कंट्रोलमध्ये आणण्याकरिता 1784चा एक महत्त्वपूर्ण कायदा झालेला, ज्याला आपण म्हणतो पिट्स इंडिया ॲक्ट. पिट्स त्यावेळेस इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर होता, त्यांनीच ते बिल इंट्रोड्यूस केलं होतं, म्हणून त्याला आपण पिट्स ॲक्ट असं म्हणतो. आणि या कायद्यानुसार जी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट झाली ती ही की या कायद्यानुसार एक बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. त्याला आपण नियामक मंडळ म्हणतो मराठीमध्ये. आणि या बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना होऊन या संघटनेला अधिकार मिळाला की ही संघटना ईस्ट इंडिया कंपनीवर कम्प्लिटली कंट्रोल करेल. तर आता यानुसार बघा परिस्थिती कशी निर्माण झाली आहे ना, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झालेली. तर त्यानुसार परिस्थिती आता अशी निर्माण झाली की आता ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीला सुपरवाईज करण्याकरिता जे काही आता अस्तित्वात आलेलं आहे बोर्ड ऑफ कंट्रोल, या बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये जे कोणी सदस्य राहायचे ते ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. आणि ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य आहे म्हणजे आता बरोबर पार्लमेंटच्या सदस्यांमार्फत कंपनीला कंट्रोल केलं जात आहे. कंपनी बंगालच्या गव्हर्नर जनरलला कंट्रोल करते आहे आणि गव्हर्नर जनरल हे बाकी इतर गव्हर्नरला कंट्रोल करून राहिले, ठीक आहे. तर आता सगळ्यात वर इथे आलं ब्रिटिश पार्लमेंट, त्यांच्या अंडरमध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल, त्याच्या खाली ईस्ट इंडिया कंपनी, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल, आणि तो गव्हर्नर जनरल बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नर्सला कंट्रोल आता करू शकत होते, ठीक आहे. तर एक योग्य पद्धतशीरपणा यांनी या कायद्यानुसार आणला. क्लिअर? 1784 पिट्स इंडिया ॲक्ट, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना. या व्यतिरिक्त त्यानंतर मधल्या कालखंडामध्ये पण 2 कायदे होऊन गेले, पण ठीक आहे, ते 2 कायदे खूप काही महत्त्वाचे नाही, म्हणून आपण सरळ जाणार 1813च्या
चार्टर ॲक्टमध्ये, चार्टर कायदा 1813. या कायद्यानुसार 3 महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या, 3 महत्त्वपूर्ण गोष्टी झालेल्या. एक, एज्युकेशनसाठी एक प्रोव्हिजन झालेली. आणि एज्युकेशनसाठी काय तरतूद अशी होती की जिथे जिथे कंपनी सत्ता गाजवत आहे, ऑथॉरिटी गाजवत आहे, कारण की 1813पर्यंत काही देशाच्या प्रत्येकच कानाकोपऱ्यामध्ये कंपनीची सत्ता नव्हती, पण ज्या ज्या भागामध्ये होती त्या भागासाठी नियम असा केला गेला की कंपनी जिथे जिथे सत्ता गाजवत आहे त्या भागामध्ये वर्षाला ॲटलिस्ट 1,00,000 रुपये ते शिक्षणासाठी खर्च करतील. तर एज्युकेशनच्या प्रमोशनकरिता पहिल्यांदाच एका कायद्यामध्ये नियम झालेला. आणि आता ही जबाबदारी कंपनीवर टाकली गेली की कंपनी शिक्षणासाठी वर्षाला ॲटलिस्ट 1,00,000 रुपये खर्च करेल. बघा, शिक्षणामध्ये भरपूर सुधारणा भारतामध्ये आणण्याचं श्रेय नो डाऊट इंग्रजांना जाते, पण जेवढे काही सुधारणा झाली, जेवढं काही रिफॉर्मेशन झालं, त्या रिफॉर्मेशनची सुरुवात या प्रोव्हिजनमुळे झालेली आहे ना, किंवा या प्रोव्हिजननुसार झालेली आहे. ही पहिली तरतूद आहे ज्या तरतुदीनुसार शिक्षणासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न झालेला. तर शिक्षणासाठी 1,00,000 रुपये वार्षिक खर्च करावा ही प्रोव्हिजन होती एक. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत कोणत्याही ख्रिश्चन मिशनरीजला भारतामध्ये येण्याचा अधिकार नव्हता आणि आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार नव्हता. पण 1813च्या चार्टर ॲक्टनी ख्रिश्चन मिशनरीजला भारतामध्ये येण्याची परवानगी दिली. म्हणजे आता युरोपियन मिशनरीज भारतात येऊ शकत होते आणि येऊन ते आपल्या धर्माचा प्रचार करू शकत होते. ठीक आहे. तर हिस्ट्रीमध्ये पण आपण लास्ट टाईम जेव्हा ख्रिश्चन सुधारणा बघत होतो, म्हणजे मिशनरीच्या सुधारणा, तेव्हासुद्धा हा मुद्दा आपण चर्चेला घेतलेला होता की पूर्वी मिशनरीजला भारतामध्ये येण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांचा अधिकार कोण रोखायचं, तर स्वतः कंपनी रोखायची. त्याच्या मागचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं. आता कंपनीचे लोकसुद्धा ख्रिश्चनच आणि ऑफकोर्स ख्रिश्चन मिशनरीज आहेत तर त्यांच्याच धर्माच्या संस्था आहेत, पण तरी कंपनी त्यांना भारतामध्ये रोखण्यामागचं कारण नेमकं काय होतं की कंपनीला ही भीती की भारताची लोक ही खूप जास्त धार्मिक आहेत आणि जर मिशनरीज भारतामध्ये येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतील तर कुठेतरी हिंदू अथवा मुस्लिम धर्मीय लोक हे हर्ट होतील आणि रिवॉल्ट होऊ शकते. म्हणून मिशनरीजला दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. पण तो एक लीडर होता त्यांचा, विल्बरफोर्स नावाचा माणूस. त्यांनी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलला होता की नाही, मिशनरीजला सुद्धा भारतामध्ये जाण्याचा तुम्ही परमिशन द्या, ख्रिश्चन धर्माचा प्रमोट करण्याचं तुम्ही परमिशन द्या. तेव्हा कुठे 1813चा चार्टर ॲक्ट झाला तेव्हा ख्रिश्चन मिशनरीजला भारतामध्ये जाण्याची परमिशन मिळाली. आणि तिसरी महत्त्वाची तरतूद या कायद्यानुसार जी झाली ती ही की हा कायदा कंपनीची व्यापारामध्ये जी काही मोनोपॉली होती, ज्याला आपण मक्तेदारी म्हणतो, ती मक्तेदारी त्यांनी व्यापारामधली बंद केली. आपण जेव्हा 1813चा चार्टर ॲक्ट शिकलो आहे तेव्हा चांगल्याने सांगितलं की नेमका हा काय प्रकार होता. मक्तेदारी आपण कशाला म्हणतो, जेव्हा कुठल्या क्षेत्रामध्ये एकच व्यक्ती किंवा एकच गट किंवा एकच संघटना आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्याला आपण मक्तेदारी म्हणतो. जसं एक्झाम्पल घेऊ की नागपूरमध्ये क्लासेस MPSC UPSCचे कोण चालवणार, तर फक्त प्रयास अकॅडमी चालवणार, बाकी आम्ही कोणाला चालवण्याचा परमिशन देणार नाही. तर ही मक्तेदारी झाली प्रयास अकॅडमीची. या मक्तेदारीला बंद करण्याकरिता या कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आणली गेली होती. आतापर्यंत भारतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार इंग्लंडमधल्या फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच होता. पण काय इंग्लंडमध्ये एकच कंपनी होती का? नाही, कंपनीज तर भरपूर होत्या, पण त्यांना त्या कंपनीला भारतामध्ये येण्यास ही लोक परमिशन देत नव्हती, कारण की यांना आपली मोनोपॉली निर्माण करायची होती. कंपनीची ही मोनोपॉली तोडण्याचं काम हा कायदा करते. आणि ऑफकोर्स या प्रोव्हिजननुसार झालं असं की आता इंग्लंडची कोणतीही कंपनी भारतामध्ये येऊन व्यापार करू शकत होती. इथे कंपनीची मक्तेदारी बंद जरी झाली असली तरी पण 2 बाबी सोडून ही मक्तेदारी बंद झाली होती. कोणकोणते आठवते? चाय आणि चायना. चाय अँड चायना म्हणजे चहाच्या व्यापारामध्ये फक्त कंपनीच व्यापार करू शकणार, इतर कंपन्या नाही करू शकतील. चीन
ही कंपनीच करू शकणार, इतर कोणत्याच कंपनी चीनसोबत व्यापार नाही करू शकतील. बाकी या 2 बाबी सोडल्या, म्हणजे एक देश सोडला आणि एक व्यापार सोडला, तर मग कोणत्याही वस्तूंच्या व्यापारामध्ये आता इतर कंपनीसुद्धा डील करू शकत होती. तर कंपनीची मक्तेदारी बंद करण्याचं काम 1813च्या चार्टर ॲक्टनी केलेलं. या मुद्द्यावर म्हणजे जेव्हा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड विचारलं जातं तेव्हा UPSC पण आणि MPSCने पण या मुद्द्यावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. 2 प्रश्न तर असेच पडले की खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कंपनीची व्यापारातली मक्तेदारी बंद झाली. एक तर कॉमन क्वेश्चन बनला तर आन्सर 1813चा चार्टर ॲक्ट आहे. एक प्रश्न असाही बनलेला की कोणते 2 बाबी सोडून यांची मक्तेदारी बंद झाली होती. तर ऑफकोर्स चहामध्ये यांचीच मक्तेदारी होती आणि चीनसोबत सुद्धा यांचीच मक्तेदारी होती. ठीक आहे. या 3 इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स जे 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये झालेल्या दिसतात. आणि त्यानंतर मग पुढचा जो महत्त्वपूर्ण कायदा आलेला तो आला 1833चा आणि 1833चा चार्टर ॲक्टच. या कायद्यानुसार एक खूप मोठा बदल झालेला आणि मोठा बदल हा 1833 पर्यंत बऱ्यापैकी भारतापर्यंत कंपनीची सत्ता पसरलेली होती. मोठा प्रदेश आता कंपनीच्या हाती लागलेला होता आणि म्हणून आता एक मोठं पद निर्माण करणे आवश्यक होतं. आणि हा कायदा तेच काम करतं काय की 1833च्या चार्टर ॲक्टनुसार आत्तापर्यंत जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता तो झाला आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आता भारताचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलेलं कारण की मोठा प्रदेश इथपर्यंत कंपनीच्या हाती लागू झालेला होता. आणि आपल्या देशाचा पहिला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान कुणाला मिळतो? विल्यम बेंटिक. येस, बेंटिक होतो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ही एक महत्त्वपूर्ण तरतूद या कायद्यामध्ये. दुसरा पॉइंट, 1813च्या चार्टर ॲक्टने कंपनीची मक्तेदारी बंद केली होती पण चाय आणि चायना सोडून. तर जे चाय आणि चायनामध्ये यांची मक्तेदारी होती ती कम्प्लिटली मक्तेदारी बंद करण्याचं काम 1813चा चार्टर ॲक्ट करतो. म्हणजे आता यामध्ये सुद्धा कंपनी मोनोपॉली करू शकत नव्हती. याचा अर्थ असा आहे की 1833च्या कायद्यानुसार आता कोणत्याच व्यापारामध्ये मक्तेदारी कंपनी ठेवू शकत नव्हती. ठीक आहे. याच कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन केली गेली होती की ज्या प्रोव्हिजननुसार भारतीय व्यक्तींना सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अपॉइंट केलं जाऊ शकत होतं. लॉर्ड विल्यम बेंटिकनीच फोर्सफुली एक आर्टिकल ॲड करायला लावली होती, आर्टिकल नंबर 87. आणि कलम 87 ही सांगते या कायद्याची की कोणताही व्यक्ती असेल त्याचा धर्म, वंश, जात या आधारावरनं कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन न करता लायकीनुसार त्या व्यक्तीला प्रशासनाची पदे मिळतील. आता जर आपण म्हणतो आहे की धर्म, वंश, जात या आधारावर डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही तर ऑफकोर्स या आधी वर्णाच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन भारतामध्ये होत होतं ना रे. म्हणजे ऑफकोर्स इंग्रज गोरे आहेत, भारतीय काळे आहेत, तर काळ्यांना अधिकार देऊ नये, काळ्यांना प्रशासनामध्ये जागा देऊ नये. तर या कायद्याचं तो आर्टिकल हे डिस्क्रिमिनेशनच दूर करतं आणि म्हणतं की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या लायकीनुसार प्रशासनाची पदे मिळतील. म्हणजे आता वर्णाच्या आधारावर एक भारतीय जो दर्जा ठेवतो प्रशासनामध्ये काम करण्याचं त्यालासुद्धा आता प्रशासनामध्ये जागा मिळू शकत होती. तर भारतीयांच्या प्रशासनातल्या जागा सुरू करण्याचं काम 1813चा चार्टर ॲक्ट करतो आहे. ठीक, 1833चा. ठीक आहे. त्यानंतर या सिरीजमधला लास्ट कायदा म्हणजे ब्रिटिश कंपनी रूलच्या काळातला लास्ट कायदा 1853चा आणि तो होता 1853चा चार्टर ॲक्टस. आणि या कायद्यानुसार एकच गोष्ट महत्त्वपूर्ण झाली आणि ती कोणती? 1853च्या चार्टर ॲक्टनुसार इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन आता कंडक्ट केल्या जाणार होता. ICS एक्झाम्स, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, भारतामध्ये मोठे मोठे अधिकारी अपॉइंट करण्याकरिता
ज्याला आपण सनदी अधिकारी म्हणतो. दुसऱ्या भाषेमध्ये आज UPSC ज्या एक्झाम्स घेतं, कंडक्ट करतं, ज्या पोस्ट करतं, बस त्याच पोस्टला भरण्याकरिता त्यावेळेस ICSच्या एक्झाम्स व्हायच्या. तर भारताच्या प्रशासनामध्ये सनदी अधिकारी अपॉइंट करण्याकरिता एक्झामिनेशनची तरतूद या कायद्यामध्ये होती. यासाठी आपण ICS एक्झामिनेशन कशी घेऊ शकतो, यासाठी 1854ला मॅकोले याच्या अध्यक्षतेखाली एक समिती अपॉइंट केली गेली होती. आणि मग त्या मॅकोले कमिटीनी सुचवलं की आपण एक्झाम्स कशा कंडक्ट कराव्यात. लक्षात घ्या, कधी यावर प्रश्न नाही बनला आहे की कोणत्या कमिटीच्या शिफारशीवरनं भारतासाठी ICS एक्झामिनेशन सुरू झालेल्या. मॅकोले कमिटी होती ज्यांनी यावर आपले रिकमेंडेशन ठेवलेले. आणि मग 1854 पासूनच ICSच्या एक्झामिनेशन स्टार्टसुद्धा झाल्या. या सर्व एक्झाम्स मात्र कुठे व्हायच्या? इंग्लंडमध्ये व्हायच्या. पोस्ट जरी भारताच्या भराच्या आहेत तरी पण या एक्झाम्स भारतामध्ये होत नव्हत्या. कुठल्या भारतीय व्यक्तीला ही एक्झाम द्यायची असेल ICS एक्झामिनेशन, तर त्यांना इंग्लंडमध्ये जावं लागेल, तिथेच त्यांना प्रिपरेशन करावं लागेल, तिथे त्यांना एक्झाम द्यावं लागेल. पास झाले तर भारतामध्ये ते अपॉइंट होतील. पण ही एक्झाम भले इंग्लंडमध्ये होत आहे किंवा इंग्लंडमध्ये होत आहे, पण भारताची प्रशासनाची पदे भरण्यासाठी होत आहे. या एक्झामिनेशनची लँग्वेज काय होती? तर 3 लँग्वेज होती. कोणकोणती होती? इंग्लिश, ग्रीक आणि लॅटिन. या 3 लँग्वेजमध्ये ही एक्झाम मुलं लिहू शकत होते. इंग्रजी, लॅटिन आणि ग्रीक. आणि जेव्हा ही एक्झाम सुरू झाली तेव्हा एक्झामिनेशन देण्याची वयोमर्यादा काय होती? 23. आधी 23 होती, मग 22 झाली, मग 21 झाली, मग तिकडे 1879पर्यंत 19 झाली होती लॉर्ड लिटनच्या काळामध्ये. तर त्यावेळेस जर ICSची एक्झामिनेशन द्यायची आहे तर तुम्ही 23 वर्षाच्या आत ती एक्झाम देऊ शकता. आता 23 वर्षाच्या आत ती एक्झाम द्यायची आहे तर विचार करा की त्या पोराला कधी जावं लागेल इंग्लंडला. म्हणजे ॲटलिस्ट तो 20 वर्षाचा तर असेल रे, कारण की त्याला इंग्लंडला जायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. इकडे तर आपण MPSCची एक्झाम देण्याकरताच पंचवार्षिक योजना चालवतो. म्हणजे खूपदा 5-5 वर्ष मुलं अभ्यास करत असतात पण ती काही पोस्ट निघत नाही. आता विचार करा त्या कालखंडामध्ये ज्या अर्थी एवढं काही डेव्हलपमेंट नव्हतं एज्युकेशनचं, त्यावेळेस एवढ्या कमी वयामध्ये जाऊन तिथे एक्झाम्स लिहिणे हा खूप मोठा टास्क होता. अच्छा, एक्झाम सुरू झाली तेव्हा तरी 23 वर्ष ही एवढी वयमर्यादा होती. कालांतराने त्याला 22, 21 आणि 19पर्यंत कमी करण्यात आलेलं. तर 19 वर्षाच्या आत जर ही एक्झाम द्यायची आहे तर त्या मुलाला तर 16-17 वर्षामध्येच निघावं लागेल एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनकरिता. तर विचार करा की कॉम्पिटिशन किती टफ होतं. तरीसुद्धा असे आपले भरपूरसे भारतीय व्यक्ती यांनी ICS एक्झामिनेशन क्रॅक केली. असे जे पहिले भारतीय होते ते कोण? सत्येंद्रनाथ टागोर 1864 ज्यांनी ही परीक्षा पास केलेली होती. सुभाषचंद्र बोससुद्धा ICS अधिकारी होते, म्हणजे एक्झाम्स पास करणारे व्यक्ती होते. सो एक्झामिनेशन 1853च्या चार्टर ॲक्टनुसार सुरू झाल्या. ज्याला आपण ब्रिटिश रूल म्हणतो, त्या ब्रिटिश रूलच्या कालखंडामध्ये आपल्याला एवढे कायदे मिळताना दिसतात. पण एक साधारणतः 3-4 वर्षानंतर झालेला असा एक इव्हेंट भारतामध्ये ज्याला आपण 1857चा रिव्हॉल्ट म्हणतो, त्या रिव्हॉल्टनी मात्र कंपनी सत्तेला हलवलं आणि ब्रिटिश पार्लमेंटला बोलण्याचा पूर्ण एक चान्स मिळाला की बाबा एक प्रायव्हेट कंपनी भारताची एवढी मोठं प्रशासन नाही सांभाळू शकणार, त्यामुळे तुम्ही प्रशासन सोडून द्यावे, तुम्ही भारतामध्ये फक्त व्यापार करावे. आणि यानंतर आता प्रत्यक्षात ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता भारतामध्ये चालणार होती, कुठल्याही कंपनीची सत्ता चालणार नव्हती. म्हणजे खूप कॉमन एक्झाम्पल देतो आहे. पकडून झालं की रिलायन्स कंपनी कधी काळी श्रीलंकेमध्ये गेली आणि श्रीलंकेचं ढासळलेलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याचा फायदा घेऊन रिलायन्स कंपनीने पूर्णच्या पूर्ण श्रीलंकेचं ॲडमिनिस्ट्रेशन आपल्या हाती घेऊन टाकलं. आजच्या जनरेशनमध्ये असं कुठलाच देश करू शकत नाही, पण एक एक्झाम्पलसाठी. आणि रिलायन्स कंपनी आता श्रीलंकामध्ये आपले अधिकारी अपॉइंट करून राहिलेले आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन चालवून राहिलेले आहेत, पूर्ण प्रशासन बघून राहिलेले आहेत. तर हे बघत असताना भारत सरकारच्या पोटात तर दुखेल की आपल्या देशाची कंपनी श्रीलंकासारख्या देशामध्ये जाऊन ॲडमिनिस्ट्रेशन चालवते, व्यापार करते, तर नाही, श्रीलंकाचं ॲडमिनिस्ट्रेशन आपल्या हाती यायला पाहिजे. तर म्हणून मग भारत सरकार एक्झाम्पलसाठी
म्हणून मग भारत सरकार कायदा करून आली की आता यानंतर रिलायन्स कंपनीला श्रीलंकेमध्ये तुमचा ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याचा अधिकार राहणार नाही. भारत सरकार प्रत्यक्षात ॲडमिनिस्ट्रेशन चालवेल. सेम असंच झालं 1858ला. 1857च्या रिव्हॉल्टनी ब्रिटिश पार्लमेंटला हा चान्स मिळाला की आत्ता आम्ही प्रत्यक्षात भारतावर सत्ता गाजवू. कंपनीचं आता अस्तित्व समाप्त केलं जाणार होतं. कंपनी भारतामध्ये फक्त व्यापार करू शकत होती. या व्यतिरिक्त ॲडमिनिस्ट्रेशन आता ब्रिटिश रूलच्या हाती येणार होतं. तर ती सत्ता ट्रान्सफर करण्याकरिता जो पहिला कायदा आलेला त्याला आपण म्हणतो 1858चा क्वीन मेमोरँडम, राणीचा जाहीरनामा. ठीक आहे. या क्वीन मेमोरँडमनी पॉवर ट्रान्सफर केले. आणि पॉवर ट्रान्सफर केले तर कुठून कुठे? तर आत्तापर्यंत जे कंपनीच्या हातामध्ये पॉवर्स होते ते आता जाणार होते ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती. आणि फक्त एकच बदल नव्हता, बदल भरपूरसे होते. एक तर कॉमन मुद्दा की पॉवर्सला ट्रान्सफर करण्यात आलं, म्हणजे आता इथे कंपनी भारतामध्ये सत्ता न गाजवता आता प्रत्यक्षात ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता भारतामध्ये चालणार होती. एक हा मोठा बदल झाला. दुसरा बदल, आतापर्यंत जे पद होतं ज्याला आपण म्हणायचो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, या पदाचं नाव बदलवण्यात आलं आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आता ओळखला जाणार होता व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. आणि असा पहिला व्हॉइसरॉय होण्याचा मान कोणाला मिळाला? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग होतो आपल्या देशाचा पहिला व्हॉइसरॉय. आणि या व्हॉइसरॉयचं किंवा व्हॉइसरॉयच्या मदतीला एक काउन्सिलसुद्धा ठेवलं गेलं होतं. ठीक आहे. आणि सुरुवातीला 1858च्या कायद्यानुसार यामध्ये 4च सदस्य होते. तर एक मोठा बदल, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आता व्हॉइसरॉय ऑफ इंडिया झालेला. आणि त्याचं एक काउन्सिल राहणार ज्या आधारावर ते देशाचं प्रशासन चालवतील. पण या पदाच्या व्यतिरिक्त अजून एक वेगळं पद निर्माण केलं गेलं होतं. ते पद बघायच्या आधी जरा आपण ह्याला समजण्याचा प्रयत्न करूया की 1784च्या पीट्स इंडिया ॲक्टनुसार जे बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली होती, ज्या बोर्डाचं काम होतं की हे कंपनीवर कंट्रोल ठेवतील. आता या बोर्डाचं काही काम राहिलं का? कंपनीची सत्ता संपुष्टात आली तर मग हे बोर्ड कशावर कंट्रोल ठेवणार आहे ना? कंपनीच नाही आहे ना त्या अस्तित्वात ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता. तर बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना रद्द करण्यात आली आणि याच्या जागी एक वेगळं नवं पद निर्माण केलं गेलं, ज्या पदाला आपण म्हणतो भारत मंत्री. त्याला आपण म्हणतो सेक्रेटरी ऑफ स्टेट. आणि भारत मंत्री हे पद निर्माण करून पहिला भारत मंत्री जो नेमला गेला होता तो होता लॉर्ड स्टॅनले. तर बघा आता परिस्थिती काय, ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालणार? व्हॉइसरॉय आणि भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट या दोन्ही पदाला आधी आपण नीट समजून घेऊया. या दोघांपैकी मोठं पद कोणतं होतं? तर भारत मंत्रीच हे पद मोठं होतं. पण लक्षात घ्या, भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट हा काही भारतामध्ये राहून प्रशासन चालवणार नव्हता. ॲक्च्युली हा प्रशासनच नाही चालवणार होता. आज जसं आपल्या देशामध्ये दिसते ना की देशाचे राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च पद आहेत, पण राष्ट्रपती ॲडमिनिस्ट्रेशन चालवतात का? नाही, चालवतात प्रधानमंत्री. ठीक आहे. सेम असंच भारत मंत्री जरी सर्वोच्च पद होतं तरी पण हा फक्त नावापुरता होता. ॲक्च्युली देशामध्ये राहून देशाचं संपूर्ण प्रशासन चालवण्याचं काम होतं व्हॉइसरॉयचं. पण व्हॉइसरॉय जे काही काम करून राहिलेला आहे तो ॲन्सरेबल तर आहे कोणाला ना कोणाला. तर व्हॉइसरॉय कोणाला ॲन्सरेबल? भारत मंत्र्याला. भारत मंत्री कोणाला ॲन्सरेबल? ब्रिटिश पार्लमेंटला. पार्लमेंटची सत्ता येणार आहे तर कोणी ना कोणी तर रिस्पॉन्सिबल पर्सन तर ठेवावं लागेल की नाही? तर पार्लमेंटला उत्तरदायी राहणार भारत मंत्री आणि भारत मंत्र्याला उत्तरदायी राहणार आहे व्हॉइसरॉय. आणि व्हॉइसरॉय तर हेड ऑफ दी स्टेट आहे, म्हणजे देशाचा तो सर्वोच्च अधिकारी आहे. ठीक आहे. भारत मंत्री हे पद नेमून याचं सुद्धा एक काउन्सिल अपॉइंट केलं गेलं होतं, ज्या काउन्सिलमध्ये म्हणजे भारत मंत्री आणि 15 सदस्य मिळून अप्रत्यक्षरित्या भारताचं प्रशासन बघणार होते. ठीक आहे. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार हे मोठे बदल झालेले. कंपनी सत्ता
फिनिश झाली. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण कायदा जो इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता लगेच 3 वर्षानंतर, तो होता 1861चा कौन्सिल ॲक्ट. एटीन 1861च्या कौन्सिल ॲक्टनी काय मोठे मेजर बदल केले. एक तर बदल झाला की व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये एकूण सदस्य बसणार काउन्सिलमध्ये. आधी किती होते? 4. एकनी ती सदस्य संख्या वाढवली गेली आणि म्हटलं की व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये एकूण 5 सदस्य असणार. ही तरतूद आपल्यासाठी खूप महत्त्वाची नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाची तरतूद आहे पुढची. आणि पुढची तरतूद अशी होती की व्हॉइसरॉयच्या काउन्सिलच्या व्यतिरिक्त अजून एक काउन्सिल असेल ज्याला आपण व्हॉइसरॉयचं एक्स्ट्रा काउन्सिल म्हणणार. आता या अपॉइंट करण्यामागचं आपण थोडं कारण समजून घेऊया. वर जो कायदा बघितला, राणीचा जाहीरनामा 1858चा क्वीन मेमोरँडम, त्या क्वीन मेमोरँडममध्ये अजून काही गोष्टी ज्या राणींनी केल्या होत्या विक्टोरियानी, ते हे की आता आम्ही भारताच्या कोणत्याच बाबतीमध्ये इंटरफेरन्स करणार नाही. कोणत्याच बाबतीमध्ये म्हणजे कोणत्या सोशली, धार्मिक बाबतीमध्ये, कल्चरल बाबतीमध्ये आम्ही इंटरफेरन्स बिलकुल करणार नाही आहोत. आणि प्रत्येकाला लायकीनुसार आम्ही पद देणार. आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशन इन द सेन्स प्रशासन, सरकारमध्ये भारतीयांची सुद्धा आम्ही हळूहळू निवड सुरू करून टाकू. तर हे प्रॉमिसेस त्यांनी दिले होते 1858ला. आणि ते प्रॉमिसेसला पूर्ण करण्याचं काम मग 1861चा कौन्सिल ॲक्ट करतो. या कायद्यानुसार काय झालं तर व्हॉइसरॉयच्या कौन्सिलच्या व्यतिरिक्त अजून एक कौन्सिल निर्माण केलं गेलं होतं ज्याला म्हटलं गेलं एक्स्ट्रा कौन्सिल ऑफ व्हॉइसरॉय. आणि तरतूद अशी केली गेली होती की त्या एक्स्ट्रा कौन्सिलमध्ये कमीत कमी 6 ते जास्तीत जास्त 12 सदस्य असतील. आणि हे जेवढेही काही सदस्य असणार आहेत, कमीत कमी 6 जास्तीत जास्त 12, या सदस्यांपैकी सदस्य, हाफ मेंबर हे नॉन गव्हर्मेंट मेंबर्स असतील. नॉन गव्हर्मेंट मेंबर म्हणजेच भारतीय सदस्य असतील, अशी तरतूद करण्यात आली. हीच तरतूद सर्वात जास्त महत्त्वाची आहे या कायद्याची. एक्स्ट्रा कौन्सिल अपॉइंट झालं, कमीत कमी 6 जास्तीत जास्त 12 सदस्य अपॉइंट होणार होते. त्यामध्ये जेवढे काही राहणार होते त्यातले अर्धे सदस्य हे गैरसरकारी सदस्य म्हणजेच भारतीय राहणार होते. या तरतुदीच्या आधारावर जेव्हा मग निश्चित झाली संख्या की बाबा किती सदस्य असतील एक्स्ट्रा कौन्सिलमध्ये, तर टोटल सदस्य होते 6 सदस्य. आणि नियमानुसार अर्धे सदस्य हे भारतीय होते. तर अर्धे सदस्य म्हणजे किती, तर 3 सदस्य हे भारतीय होते. आणि असे पहिले 3 सदस्य जे व्हॉइसरॉयच्या एक्स्ट्रा कौन्सिलमध्ये नेमले गेले होते, तो होता एक पटियालाचा नवाब, बनारसचा राजा, आणि तिसरा व्यक्ती होता, काय नाव त्याचं, बरंच नाव आहे का, राजाचा तो प्रतिनिधी होता, आठवलं की सांगतो. ठीक आहे. असे 3 भारतीय पहिल्यांदाच व्हॉइसरॉयच्या एक्स्ट्रा कौन्सिलमध्ये अपॉइंट झाले. बघा, हा कायदा यासाठी पण महत्त्वाचा आहे. या देशातल्या मूळ लोकांना आतापर्यंत भारताच्या सरकारमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे सगळेच्या सगळे सरसकट गुलाम, इंग्रज सत्ता गाजवायचे. पण पहिल्यांदा आता त्या सरकारमध्ये ॲटलिस्ट काही भारतीयांना जागा देण्याचा प्रयत्न झालेला 1861च्या कौन्सिल ॲक्टनुसार. म्हणून हा कायदा महत्त्वाचा होऊन जातो. 3 सदस्य का नसो, पण आहेत तर भारतीय. आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट, ॲक्च्युली जर आपण या काउन्सिलचा विचार केला तर यातली कोर काउन्सिल कोणती आहे, व्हॉइसरॉय आणि त्याचा काउन्सिल. आणि हे जे आहे ते एक्स्ट्रा काउन्सिल, याला काही खास महत्त्व नाही आहे. पण तरीही पहिल्यांदा 3 भारतीयांना त्या एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये जागा दिली गेली. हा भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे. 1861चा कौन्सिल ॲक्ट. त्यानंतर येणारा महत्त्वपूर्ण कायदा होता 1892चा. इथनं आता हळूहळू भारतीयांच्या जागा वाढणार आहेत. त्याच्या आधीच्या कायद्यामध्ये भारतीयांच्या जागा कुठे अपॉइंट होणार होत्या, काउन्सिलमध्ये की एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये,
एक्स्ट्रा काउन्सिल ना, तर भारतीयांसाठी जे काही महत्त्वाचं आहे ते एक्स्ट्रा काउन्सिल. उद्या चालूनही ज्या काही जागा वाढतील त्या एक्स्ट्रा काउन्सिलच्या वाढायला पाहिजे, कारण की भारतीय तिथे अपॉइंट होणार आहेत. तर 1892च्या काउन्सिल ॲक्टनी हेच महत्त्वपूर्ण काम केलं. हा कायदा सांगतो की व्हॉइसरॉयच्या एक्स्ट्रा काउन्सिलची संख्या किती असेल. तर या कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या एक्स्ट्रा काउन्सिलची संख्या ही कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 16 राहणार होती. म्हणजे आता इथे भारतीयांच्या जागा वाढलेल्या. जी सदस्य संख्या 6 ते 12 आधीच्या कायद्यामध्ये दिसते आहे, ती सदस्य संख्या आता 10 ते 16 झालेली. तर भारतीयांच्या जागा वाढवण्याचं काम हा कायदा करतो. या व्यतिरिक्त काउन्सिल ॲक्टचा अजून एक खूप जास्त महत्त्वपूर्ण मुद्दा हा की याच कायद्यानुसार पहिल्यांदा भारतामध्ये इलेक्शन सिस्टम स्टार्ट करण्यात आलेलं होतं. अप्रत्यक्ष का नसो, इनडायरेक्ट इलेक्शन्स होते, पण तरीही पहिल्यांदा इलेक्शन सिस्टम चालना दिली गेली. दोन पॉईंट या कायद्याचे महत्त्वाचे आहेत. इलेक्शन सिस्टम स्टार्ट झाला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा आतापर्यंत 2-3 कायदे असे बघितले जे खूप महत्त्व. 2-3 कायदे इन द सेन्स बघा, तुम्हाला जे कॉमन क्वेश्चन्स बनतात ना, ते कॉमन क्वेश्चनमध्ये एक कॉमन क्वेश्चन की कोणत्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा व्हॉइसरॉय झाला, किंवा कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला, कोणत्या कायद्यानुसार निवडणूक सिस्टम सुरू झाले, किंवा कोणत्या कायद्यानुसार ज्याला म्हणू शकतो आपण की भारतीयांचा प्रवेश एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये झालेला, असे बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते बनतात. ठीक आहे, त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. तर 1892च्या कायद्याचं महत्त्व इलेक्शन सिस्टम स्टार्ट होणे. त्यानंतर मग जे मेजर कायदे आपल्याला मिळतात ते अखेरचे 3 कायदे. 1909चा मॉर्लेमेंटो ॲक्ट, 1919चा मॉन्टफोर्ड ॲक्ट आणि 1935चा भारत प्रशासन कायदा. आणि अजून एक कायदा आहे जो सगळ्यात लास्टमध्ये येणार, 1947चा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. तर यामध्ये मोठ्या कायद्यामध्ये पहिला कायदा 1909 मॉर्लेमेंटो. एक, या कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या काउन्सिलची सदस्य संख्या वाढवली गेली आणि म्हटलं गेलं की देशाचं संपूर्ण प्रशासन. आता थोडं आपण बोलून घेऊ का, यामध्ये कन्फ्युजन नाही राहायला पाहिजे. आज देशाचं संपूर्ण प्रशासन चालवण्याचा अधिकार कोणाचा? पंतप्रधान. ठीक आहे, प्रधानमंत्री. पण प्रधानमंत्री एकटाच का? त्याचं काउन्सिल असतं, मिनिस्टर ऑफ काउन्सिल असं काहीतरी असतं, हे माहीत आहे, त्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो. पण त्या मंत्रिमंडळाला नीट समजून घ्या. पकडून चला की हे देशाचं मंत्रिमंडळ आहे, हे आहे देशाचे प्रधानमंत्री. हे जे मंत्रिमंडळ दिसते आहे, अच्छा या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असतील, तर एक्झाम्पलसाठी सांगतो की मंत्री राहून 75-76 एवढे मंत्री राहू शकतात. किती राहू शकतात ते नंतर पण बघणारच. पण या मंत्र्यांचे सुद्धा क्लास पडतात. यामध्ये एक टाईपचे मिनिस्टर्स असतात फर्स्ट क्लास मिनिस्टर, दुसरे असतात क्लास सेकंडचे, आणि तिसरे असतात क्लास 3चे मिनिस्टर्स. ज्यांना आपण फर्स्ट क्लास मिनिस्टर्स म्हणतो त्यांना आपण म्हणतो कॅबिनेट मिनिस्टर्स. जे क्लास सेकंडचे असतात त्यांना आपण म्हणतो स्टेट मिनिस्टर्स, आणि जे क्लास 3चे असतात त्यांना आपण म्हणतो डेप्टी मिनिस्टर्स. तर क्लास वाईज तुम्हाला 3 प्रकारचे मिनिस्टर्स दिसणार आहेत. या सगळ्यांची मिळून जे काही तयार होतं त्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो. एक एक्झाम्पलसाठी पकडून चला की सध्या डेप्टी मिनिस्टर्स 20 आहेत, स्टेट मिनिस्टर्स 20 आहेत, कॅबिनेट मिनिस्टर्स 20 आहेत, आणि एक देशाचे प्रधानमंत्री. अशा प्रकारे टोटल काउन्सिलमध्ये म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 61 मंत्री बसून राहिले. बरोबर आहे. पण हे सगळेच्या सगळे 61 मंत्री मिळून देशासाठी काही निर्णय घेतात का? तर नाही. जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते ना, तेव्हा ती निर्णय घेतात कॅबिनेट. आणि कॅबिनेट म्हणजे प्रधानमंत्री आणि कॅबिनेट मिनिस्टर्स मिळून कुठला तरी निर्णय घेतात. जर तुम्ही कधी ऐकलं असेल की कॅबिनेटच्या बैठका भरल्या, कॅबिनेटच्या बैठका झाल्या, तर कॅबिनेटच्या बैठका म्हणजे प्रधानमंत्री मीटिंग करून राहिले आहेत कुणासोबत? तर त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टर्ससोबत. त्यामध्ये स्टेट मिनिस्टर्स किंवा डेप्टी मिनिस्टर्स इन्व्हायटेड पण नसतात. काही कामाचं नाही आहे ते, का बिलकुल कामाचे नाही आहेत. तर जे निर्णय घेण्याचं काम करतं ते निर्णय घेण्याचं काम एक प्रधानमंत्री आणि कॅबिनेट करतं. अशाच प्रकारे आपल्याला इथे सुद्धा अशीच रचना दिसते आहे ना, की जसं आता आपण बघितलं की एक जसं व्हॉइसरॉयचं काउन्सिल बघितलं,
आणि दुसरं बघितलं आपण एक्स्ट्रा काउन्सिल. तर त्या कालखंडामध्ये जर किंवा आजच्या कालखंडामध्ये आपण जर व्हॉइसरॉय आणि काउन्सिलला धरलं तर ते कोण दिसणार आहेत? प्रधानमंत्री आणि कॅबिनेट. हा कोर मुद्दा झाला. आणि ज्याला एक्स्ट्रा काउन्सिल म्हटलं ते कोण? हे सगळे डेप्टी मिनिस्टर, स्टेट मिनिस्टर, जे खूप काही कामाचे नाही. तर भारतीयांना जागा कुठे होती? इथे होती का आतापर्यंत? नाही, ती जागा इथे होती. पण 1909च्या मोर्लेमेंटो ॲक्टनी पहिल्यांदा एका भारतीयाला कोर काउन्सिलमध्ये जागा दिली होती, कोर काउन्सिलमध्ये. आणि हेच मोर्लेमेंटो ॲक्टचं महत्त्वपूर्ण एक त्याला आपण म्हणा की इम्पॉर्टन्स आहे या कायद्याचं. कारण की या कायद्यानुसार एक व्हॉइसरॉय आणि या व्यतिरिक्त त्यांच्या काउन्सिलमध्ये 8 सदस्य राहतील अशी तरतूद तर झाली होती. पण या 8 सदस्यापैकी एक सदस्य राहणार होता एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेंबर. आणि तो जो 8 पैकी जो एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेंबर राहणार होता तो राहणार होता कुठला तरी भारतीय. पहिल्यांदाच व्हॉइसरॉयच्या कोर काउन्सिलमध्ये ज्या व्यक्तीचं अपॉइंटमेंट झालेलं होतं त्यांचं नाव होतं सचिंद्र प्रसाद सिन्हा, SP सिन्हा. हे पहिले व्यक्ती आहेत, पहिले भारतीय व्यक्ती आहेत ज्या पहिल्या व्यक्तीचं अपॉइंटमेंट व्हॉइसरॉयच्या कोर काउन्सिलमध्ये झालेलं दिसते. तर हे या कायद्याचं महत्त्व आहे, खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर याच कायद्याचं दुसरं महत्त्व आपल्याला बघावं लागेल की या कायद्यानुसार जे एक्स्ट्रा काउन्सिल होतं त्याची परिस्थिती काय होती. आतापर्यंत बघा आपण काय बघितलं. एक्स्ट्रा काउन्सिल ही रचना तशी कोणत्या कायद्यापासून सुरू झाली? 1861चा काउन्सिल ॲक्ट, बरोबर आहे ना. त्याच्या आधी बघितलं का आपण असं काही एक्स्ट्रा काउन्सिल? नाही, 1861च्या कायद्यापासून बघतो आहे. तर 1861च्या कायद्यानुसार एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये काय तरतूद होती? कमीत कमी जास्तीत जास्त किती सदस्य? 6 ते 12. पुढे मग 1892ला वाढवलं गेलं. काय झालं? 10 ते 16. म्हणजे पूर्वी 1861ला असणारी ही संख्या 6 ते 12 हे 1892ला वाढून 10 ते 16 होते. म्हणजे भारतीयांच्या संख्या वाढलेल्या. त्या संख्येमध्ये अमाप प्रमाणामध्ये वाढ 1909च्या मोर्लेमेंटो ॲक्टनी केलेलं. आणि या कायद्यानुसार एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये एकूण सदस्य बसणार होती 60. तर पहिल्यांदा सरळ ती 16वरनं 60 एवढी संख्या वाढते आहे. म्हणजे ते भारतीयांच्या जागा वाढवल्या गेल्या. पण तरतूद बघा कशी होती. या 60 सदस्यांना कसं डिवाईड करण्यात आलं होतं? तर या 60 सदस्यांपैकी काही सदस्य ही सरकारी म्हणजेच गव्हर्मेंट मेंबर आणि काही सदस्य ही गैर सरकारी राहणार होते. मगाच आपण गैर सरकारीचा अर्थ काढलेला आहे क्लिअर भाषेमध्ये. जर शब्द असा वापरला की काही सदस्य सरकारी असणार, गव्हर्मेंट मेंबर असणार, तर ते हे म्हणून राहिले की ते इंग्रज असतील. ठीक आहे, कारण की सत्ता त्यांची आहे, सरकार त्यांची आहे. तर इंग्रज लोक जर बसत असतील तर ते झाले सरकारी मेंबर्स. आणि गैर सरकारी म्हणजे ते जे भारतीय आहेत. ऑफकोर्स भारतीयांच्या हातामध्ये सत्ता थोडी आहे, सरकार थोडी आहे. तर हे सगळे भारतीय झाले. तर या 60 सदस्यांची विभागणी करत असताना ती विभागणी अशी झाली होती की 60 पैकी 28 सदस्य ही सरकारी आणि 32 सदस्य ही गैर सरकारी असणार. म्हणजे एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये आता 32 सदस्य भारतीय राहणार होते. तर मेजॉरिटी भारतीयांकडे येणार आहे. मेजॉरिटी समजतं ना, मेजॉरिटी म्हणजे हाफ प्लस 1. ठीक आहे, इथे 60 पैकी 32 भारतीयच आहेत, तर हे मेजॉरिटीमध्ये आहेत. पण हे मेजॉरिटीमध्ये आहेत तर मग हे तर आपल्या मेजॉरिटीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात. आणि कुठेतरी देशाचं प्रशासन अप्रत्यक्षरित्या चालू नाही शकत का? हे काम करायचं अथवा ते काम करायचं आहे याबद्दल रिझोल्युशन मांडून ते पास करू शकतात ना. कारण की मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे. पण ही मेजॉरिटी जी दिसते आहे ती लॉलीपॉप होती. येस, मोठा लॉलीपॉप होता तो मेजॉरिटीच्या नावाने. कारण या 32 सदस्यांपैकी पण एक विभागणी आपल्याला दिसते की या 32 पैकी काही सदस्य हे इलेक्टेड आणि काही सदस्य हे नॉमिनेट होते. आपण नॉमिनेटचा अर्थ काढला होता की नॉमिनेट काय असतात आणि इलेक्टेडसुद्धा बघितलं होतं. पुढे पण बघायचं आपल्याला इलेक्टेड आणि नॉमिनेट काय असतात. एक बरोबर सांगतो आहे. निवडणुकीमध्ये उभं राहून ज्या व्यक्तीला मते मिळतील सर्वाधिक तो व्यक्ती जेव्हा नेमला जाईल तर त्याला आपण म्हणणार इलेक्टेड मेंबर. पण कुठल्याही निवडणुकीमध्ये उभं न राहता देशाचा राष्ट्रपती
सरळ जर त्या व्यक्तीला अमुक अमुक पदावर अपॉइंट करत असेल तर त्याला आपण नॉमिनेट म्हणतो. जसं मागे पण एक्झाम्पल घेत असताना आपण म्हटलेलं की राज्यसभा हे जे हाऊस आहे त्या राज्यसभेमध्ये 12 मेंबर्स हे नॉमिनेट असतात जे राष्ट्रपती निवडतात. मग राष्ट्रपती निवडत असताना कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे अशा व्यक्तीला ते हमखास नेमू शकतात. तर असे भरपूरसे लोक नेमले गेले. जसं APJ अब्दुल कलाम हे राज्यसभेचे सदस्य होते तर ते काही निवडून आले नव्हते, त्यांना तिथे नॉमिनेट केलं गेलं होतं. सचिन तेंडुलकरसुद्धा राज्यसभेचा सदस्य राहून चुकला आहे, तो काही निवडून गेला नव्हता, त्याला नॉमिनेट केलं गेलं होतं. तर तशाच प्रकारे इथे सुद्धा काही सदस्य हे नॉमिनेट राहणार होते. आता जसं एक्झाम्पल घेऊ, मला सांगा जर राष्ट्रपतींनी कुठल्या व्यक्तीला राज्यसभेमध्ये नॉमिनेट केलं, एक्झाम्पल घेऊया विराट कोहलीला नॉमिनेट केलं, तर राष्ट्रपतीच्या विरोधामध्ये किंवा सरकारच्या विरोधामध्ये विराट कोहली यानंतर ट्विट करेल का? वाटते तुम्हाला? नाही करेल ना. सेम इकडे पण सेम बघा. यावेळेस जी कोणी सदस्य नॉमिनेट राहणार आहेत त्याला नॉमिनेट कोण करेल? ऑफकोर्स देशाचा व्हॉइसरॉय. ठीक आहे, आणि देशाचा व्हॉइसरॉय करेल तर नॉमिनेट सदस्य कधी व्हॉइसरॉय किंवा सरकारच्या विरोधामध्ये जातील का? प्रश्नच नाही आहे. तर त्यामुळे बघा परिस्थिती काय, इथे गैरसरकारी आपल्याला सदस्य 32 तर दिसतात, पण त्या 32 पैकी इलेक्टेड सदस्य 27 होती आणि नॉमिनेट सदस्य 5 होते. हे 5 भारतीयच राहणार आहेत, पण त्यांना नॉमिनेट जर व्हॉइसरॉय करेल तर कधी ही मंडळी सरकारच्या विरोधामध्ये अपशब्द बोलणार नाही ना, कधी रिझोल्युशन आणतील. मग आता यांना जर कुठला काही ठराव पास करायचा आहे तर आता हे राहिले का मेजॉरिटीमध्ये भारतीय? नाही. बघायला गेलं तर हे 5 कधी पण यांच्यासोबत राहणार आहेत आणि म्हणून हे मेजॉरिटी राहूनसुद्धा काही खास आपल्या कामाची नव्हती. ठीक आहे, पण तरी या कायद्याचं महत्त्व की पहिल्यांदा कोर काउन्सिलमध्ये एक भारतीय अपॉइंट झाला, SPC ना. त्यानंतर भारतीयांची संख्या वाढलेली आहे, एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये 60 सदस्य आपल्याला दिसतात. या व्यतिरिक्त या कायद्याचं अजून जे महत्त्व आहे, महत्त्वपूर्ण तरतूद ज्या कायद्याने केली ती ही की पहिल्यांदाच कुठल्या जाती धर्माच्या आधारावर भारतामध्ये एक सिस्टम लागू केली गेली होती, त्याला आपण सेपरेट इलेक्टोरल म्हणतो. त्याला आपण विभक्त किंवा अजून काय म्हणतो, स्वतंत्र मतदारसंघ. आणि देशाचं पहिलं स्वतंत्र मतदारसंघ सेपरेट इलेक्टोरेट कोणत्या जाती धर्माला दिला गेला होता? मुस्लिम समाजाला पहिल्यांदा इलेक्टोरेट मिळताना दिसते आपल्याला. बघा हा काय प्रकार आहे. आपण शिकलो आहोत की ही कॉन्सेप्ट रिझर्वेशनच्याही वरची आहे. हे एक प्रकारे रिझर्वेशनच आहे, पण रिझर्वेशनपेक्षाही थोडी वरचा हा पॉईंट आहे. जसं एक्झाम्पल घेऊ, रिझर्वेशन काय असते आणि सेपरेट इलेक्टोरेट काय असते. पकडून चला हे कॉन्स्टिट्युएन्सी आहे. कॉन्स्टिट्युएन्सीचा अर्थ कळतो का? कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघ. आता जसं एक्झाम्पल घेऊ रे, आज आपल्या देशामध्ये एकूण कॉन्स्टिट्युएन्सी किती आहेत लोकसभेसाठी? तर 543 मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक एक मतदारसंघातनं एक सदस्य निवडला जातो, म्हणजे 543 सदस्य निवडले जातात. जसं नागपूर त्यातलं एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे, एक मतदारसंघ आहे आणि त्या एक नागपूरच्या मतदारसंघातनं एक सदस्य निवडला जातो आणि ते गेले आहेत नितीन गडकरी सर. कळते? अशाच प्रकारे मग रामटेकचं मतदारसंघ वेगळा आहे, अशाच प्रकारे मग रायपूरचं मतदारसंघ वेगळा आहे. बरोबर आहे ना. तर जिथे रिझर्वेशन असते आणि जिथे सेपरेट इलेक्टोरेट असते तिथे बघा परिस्थिती काय असते. पकडून चला की ही नागपूर कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि नागपूर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 10,000 वोटर्स आहेत आणि या कॉन्स्टिट्युएन्सीमधली एक जी सीट जी निवडली जाणार, पकडून चला ती मुस्लिम समाजासाठी रिझर्व आहे. रिझर्व म्हणतो आहे ना मी, सेपरेट इलेक्टोरेट नाही, आधी रिझर्वेशन सांगतो आहे. तर एक सीट इथनं अपॉइंट केली जाणार आणि ती मुस्लिम समाजासाठी रिझर्व आहे. वोटर्स 10,000 आहेत. त्या 10,000 पैकी एक्झाम्पलसाठी 50 हे मुस्लिम समाजाचे आणि 50 हे हिंदू समाजाचे असतील. तर बघा काय दिसेल, एक सदस्याला निवडण्याकरिता 10,000 मतदार, 50 मुस्लिम, 50% इन द सेन्स म्हणजे 50% इन द सेन्स 5,000 मुस्लिम आणि 5,000 हिंदू.
तर याला मत टाकण्याचा अधिकार जेवढा मुस्लिमांचा आहे तेवढाच याला मत टाकण्याचा अधिकार हिंदूंचा सुद्धा आहे ना. हिंदू सुद्धा मत देतील की नाही. पण या सीटवर कुठला हिंदू व्यक्ती उभा राहू शकणार का? नाही, कारण की रिझर्व आहे. तर रिझर्वेशन सिस्टम अशी चालते. रिझर्वेशन सिस्टममध्ये फक्त ती पोस्ट कुठल्या तरी जाती धर्मासाठी रिझर्व असणार, पण त्याला मत सर्व जाती धर्माचे देतील. पण रिझर्वेशनच्या पलीकडे जाऊन जर सेपरेट इलेक्टोरेट हे तत्वे लागू केले गेले, ज्याला आपण स्वतंत्र मतदारसंघ म्हणतो, तर हे तत्वे काय सांगतात की ही पोस्ट तर त्या अमुक अमुक धर्म जातीसाठी रिझर्व राहणारच. म्हणजे जर सेपरेट इलेक्टोरेट मुस्लिमांना दिलं गेलं तर आता मुस्लिम समाजाचा व्यक्तीच या सीटसाठी उभा राहू शकतो, पण याला मत टाकण्याचा अधिकारसुद्धा मुस्लिम समाजाच्याच वोटर्सला असणार, हिंदू समाजाच्या वोटर्सला नसणार. तर ही एक आगळी वेगळी संकल्पना इंग्रजांनी भारतामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वप्रथम ज्यांना हे दिलं गेलं सेपरेट इलेक्टोरेट ते मुस्लिम समाज होता 1909च्या मोर्लेमेंटो ॲक्टनुसार. ठीक आहे. या महत्त्वपूर्ण तरतुदी 1909च्या कायद्यानुसार आपल्याला झालेल्या दिसतात. त्यानंतर त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा कायदा 1919चा मॉन्टफोर्ट ॲक्ट. बोलू आपण 2च मिनिट. मोठा कायदा होता 1919चा मॉन्टफोर्ट ॲक्ट. आणि पहिल्यांदा एक प्रॉपर सिस्टम सुरू झाली होती भारतामध्ये, ज्याला आपण बाय कॅमेरल सिस्टम म्हणतो. आता ज्याला बाय कॅमेरल सिस्टम म्हणतो ते काय असतं, किंवा एक प्रॉपर पार्लमेंटरी सिस्टमचं सेटअप करण्याचा प्रयत्न या कायद्याने केलेला. बघा, समजून घ्या. आज आपल्या देशाचं संपूर्ण प्रशासन, या देशासाठी कोणतेही नियम निर्णय घेण्याचा अधिकार संसदेचा आहे. ठीक आहे. संसदच पकडून चालला की आपली ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघते. पण ज्याला आपण संसद म्हणतो ती संसद काय काय मिळून तयार होते, तर 3 महत्त्वपूर्ण पिल्लर आहेत संसदेचे. त्यामध्ये 2 हाऊस आणि तिसरे व्यक्ती आहे देशाचे राष्ट्रपती. 2 हाऊसमध्ये एक आहे लोअर हाऊस, दुसरा आहे अप्पर हाऊस. आपण जेव्हा लोअर हाऊस म्हणजे कनिष्ठ गृहाबद्दल बोलतो, या गोष्टी आपल्याला नंतर खूप चर्चेमध्ये आणायच्या आहेत. नाही, मी आता फक्त वरवर समजून देतो तुम्हाला. आपण जेव्हा लोअर हाऊस असं म्हणतो तेव्हा आपण आपल्या देशातल्या लोकसभेबद्दल बोलत असतो. आणि जेव्हा आपण अप्पर हाऊस म्हणतो म्हणजे आपण त्यावेळेस राज्यसभेबद्दल बोलत असतो. आणि देशाचे राष्ट्रपती हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत संसदेला घेऊन. तर संसद पिल्लरवर उभी आहे, दुसरी आहे राज्यसभा, तिसरी आहे देशाचे राष्ट्रपती. संसदेचं महत्त्व काय, तर संसद देशासाठी कायदे तयार करते. हे लेजिस्लेचर आहे ना, कायदे मंडळ आहे. आणि कायदे कशासाठी लागतात आपल्याला? ऑफकोर्स प्रशासन चालवण्यासाठी कायदे लागतील ना रे. विदाऊट कायदे कसं प्रशासन चालणार आहे? आणि विश्वास ठेवा, दरवर्षी संसदेचे 2 अधिवेशनं होतात, 2 सेशन्स होतात. जसं आता आपण ऑलमोस्ट ऑक्टोबरला आलेलो, आता इकडे येऊ द्या, नोव्हेंबरचा एंड किंवा डिसेंबर येऊ द्या, आता सेशन चालू होऊन जाईल संसदेचं. त्याला आपण विंटर सेशन म्हणतो. तुम्हाला माहीत असावं की राज्याचं सुद्धा विधानसभेचं विंटर सेशन, हिवाळी अधिवेशन ऐकलंच ना तुम्ही कधी? नागपूरला होतं, हे बाजूलाच विधिमंडळ आहे, राईट. तिथे विंटर सेशन होणार. देशाचं नव्हे, ते राहणार आहे राज्याच्या विधानसभेचं. देशाचं तिकडे दिल्लीलाच संसदेमध्ये. आणि यांच्या त्या सेशनमध्ये बिल पास करण्याचे कामं होत असतात. आता जेव्हा बिल मांडलं जातं आणि बिल पास केलं जातं तर ते संसदेमार्फत झालं पाहिजे, बरं का. आता पकडून चला की तुम्ही लोकसभेमध्ये बिल आणलं, लोकसभेत पास झालं. तर लोकसभेत पास झालेलं बिल, त्याला आपण असं म्हणू शकणार का की बिल संसदेत पास झालं? नाही. संसद काय फक्त लोकसभा आहे का? आपण आताच बोलू ना, 3 पिल्लरनी मिळून संसद तयार होते. तर जोपर्यंत ते बिल या दोन्ही गृहामध्ये पास होणार नाही आणि दोन्ही गृहामध्ये पास झाल्यानंतर प्रेसिडेंटकडे जाऊन प्रेसिडेंटची जोपर्यंत सही होणार नाही तोपर्यंत आपण असे शब्द उच्चारू शकत नाही की बिल संसदेने पास केलं आहे ना. लोकसभा राज्यसभा दोन्ही गृहामध्ये पास करावं लागेल, त्यानंतर प्रेसिडेंटची सही घ्यावी लागेल, तेव्हा कुठे संसदेने बिल पास केलं असं म्हणू शकतो. आणि आता त्या बिलाचं रूपांतर झालं आहे कायद्यामध्ये. क्लिअर? तर अशी परिस्थिती किंवा असे हाऊसेस किंवा प्रेसिडेंट आतापर्यंतच्या कायद्यामध्ये आपण बघितलं नाही. आतापर्यंत आपण काय बघितलं? 1909चा पण जो कायदा होता तर एक व्हॉइसरॉय आहे, त्याचा कौन्सिल आहे आणि एक एक्स्ट्रा कौन्सिल आहे. असं लोकसभा किंवा राज्यसभा अशी काही नावं घेतलीत का आपण? नाही. पण पहिल्यांदा 1919च्या कायद्यामध्ये अशी
योग्य व्यवस्था करण्यात आलेली. आणि पहिल्यांदा मग एक शब्द उचलला ना की पहिल्यांदा 1919च्या कायद्यानुसार देशामध्ये बायकॅमेरल सिस्टम निर्माण झाली. तर बायकॅमेरल म्हणजे काय? बायकॅमेरल म्हणजे द्विगृही मंडळ, लोकसभा आणि राज्यसभा, कनिष्ठ गृह आणि अप्पर गृह. बघा, लोअर हाऊसचं काय काम असतं, अप्पर हाऊसचं काय काम असतं, आपण जेव्हा तिकडे पार्लमेंट सुरू करू ना तेव्हा तुम्हाला नीट सांगणार आहे. ते फक्त वरवर समजून घ्या की या कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार जी तरतूद केलेली, तर त्यामध्ये तर आपण पहिली तरतूद बघून घेऊ की व्हॉइस रॉयला घेऊन काय तरतूद होती. तर व्हॉइस रॉय आणि व्हॉइस रॉयच्या काउन्सिलमध्ये जे मेंबर्स होते कोर काउन्सिलमध्ये ते 8. पण या काउन्सिलमध्ये पहिल्यांदा 3 भारतीयांची नेमणूक झालेली होती. 1909च्या कायद्यानुसार किती भारतीयांची नेमणूक झाली होती? एकच, SP सिन्हा आपण बघितला. पण या कायद्यानुसार 3 भारतीय हे व्हॉइसरॉयच्या कोर काउन्सिलमध्ये बसू शकत होते. आणि जे पहिले 3 भारतीय व्हॉइसरॉयच्या कोर काउन्सिलमध्ये बसले त्यापैकी एक होता तेज बहादूर सप्रू, दुसरा होता BN राव आणि तिसरा व्यक्ती होता मोहम्मद शफी. ठीक आहे, लिहूनच घेऊ. तेज बहादूर सप्रू, त्यानंतर BN राव आणि मोहम्मद शफी. हळूहळू या प्रकारे भारतीयांची संख्या वाढवली गेलेली. पण या व्यतिरिक्त जे महत्त्वपूर्ण झालं ते असं की आतापर्यंत जी रचना बघितली होती आपण एक्स्ट्रा काउन्सिलची, आता एक्स्ट्रा काउन्सिल असं काही राहिलं नाही. तर प्रॉपर हाऊसेस निर्माण केले गेले, लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस. त्यामध्ये बरोबर बघू आपण, अप्पर हाऊसच्या नावाने आपल्या देशामध्ये जे स्थापन करण्यात आलेलं होतं त्याला आपण काउन्सिल ऑफ स्टेट असं नाव दिलं. त्याला म्हटलं गेलं राज्य परिषद. आणि राज्य परिषदेमध्ये एकूण किती सदस्य ठेवले गेले होते? 60. ज्याला आज आपण राज्यसभा म्हणतो, तशाच प्रकारे त्या काळामध्ये पहिल्यांदा काहीतरी स्थापन झालेलं होतं, त्याला राज्य परिषद असं आपण नाव दिलं. पण या व्यतिरिक्त जे महत्त्वपूर्ण होतं भारतीयांसाठी ते होतं लोअर हाऊस. आणि लोअर हाऊसच्या नावाने आपल्या देशामध्ये जे स्थापन झालेलं होतं त्याला नाव दिलं गेलं होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याला म्हटलं गेलं केंद्रीय विधानसभा. लक्षात घ्या, आज ज्याला आपण लोकसभा म्हणतो ते लोकसभाच होतं, फक्त त्याला नाव असं लोकसभा न देता केंद्रीय विधानसभा असं उच्चारलं गेलेलं. आणि त्या केंद्रीय विधानसभेमध्ये एकूण सदस्य अपॉइंट केली जाणार होती 145. म्हणजे आज जसे लोकसभेमध्ये 543 सदस्य बसतात ना, तसं त्यावेळेस लोकसभा म्हणजे केंद्रीय विधानसभेमध्ये 145 मेंबर्स अपॉइंट होणार होती. हे या कायद्याचं महत्त्व आहे. तर जर प्रश्न बनला की कोणत्या कायद्यानुसार केंद्रीय स्तरावर बायकॅमेरल सिस्टम लागू झाली, केंद्रीय स्तर म्हटलं ना मी, तर ते 1919चा कायदा असेल. ठीक आहे, या व्यतिरिक्त असे पॉईंट्स आपण काढून घेऊया ना, जे पॉईंट्स हिस्ट्रीमध्ये नाही बोललो होतो आपण, पण पॉलिटीच्या बिलकुल कामात येणार. या कायद्यानुसार एक बॉडी स्थापन होणार होते. या बॉडीला नाव दिलं जाणार होतं चेंबर ऑफ प्रिन्सेस. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं नरेंद्र मंडळ. नरेंद्र मंडळ असं, नरेश मंडळ, नरेंद्र मंडळ असंच काहीतरी नाव दिलं जाणार होतं. अच्छा, आहे काय समजून घ्या. मुद्दा असा होता की खूप वर्षापासून इंग्रज प्लॅन करत होते की भारतातले जे कोणी राजे आहेत, कारण की देशामध्ये तर भरपूर संस्थानिक होते, राजे राजवाडे होते ना रे, भोपाळचे नवाब आहेत, या व्यतिरिक्त तुमचे बडोद्याचे गायकवाड आहेत, कोल्हापूरचे राजे आहेत नाही सगळे राजे आहेत. या सगळ्या राजांचं मिळून एक बॉडी तयार करावं आणि दरवर्षी प्रॉपर एक कॉन्फरन्स जी आहे ती यांच्यासाठी अरेंज करावी. का? कारण की संस्थानिक हे आधीपासून इंग्रजांचे मित्र आणि यांच्यासोबत चांगले रिलेशन बॉन्डिंग ठेवण्याकरिता अशी जर आपण एक बॉडीज तयार केली तर सगळे वर्षातून एकदा सर्व आरामात भेटू शकतील. तर त्यासाठी हा विचार ॲक्च्युली लॉर्ड लिटननी केलेला होता की अशा प्रकारे काहीतरी एक मंडळ स्थापन करावा.
फायनली 1919च्या कायद्यामध्ये ही तरतूद होती की भारतीय राजांची मिळून एक मंडळ स्थापन केली जाणार आणि ते मंडळ स्थापन झालेलं 1921ला. त्याला नाव आपण दिलं होतं चेंबर ऑफ प्रिन्सेस आणि त्या चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये एकूण मेंबर्स राहणार होते 120. हे सगळे 120 कोण होते तर राजांकडचे प्रतिनिधी होते. म्हणजेच ऑफकोर्स आता भोपाळचा नवाब प्रत्यक्षात त्या कॉन्फरन्समध्ये जाणार का? तो जाण्यापेक्षा तो आपला एकाच प्रतिनिधी पाठवणार ना रे, नाही का, आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणार. तर 120 सदस्यांची मिळून एक काउन्सिल ऑफ प्रिन्सेस स्थापन झाली 1921ला कायद्यानुसार. यावर प्रश्न बनला आहे की कोणत्या कायद्यानुसार भारतामध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेसची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर 1919चा कायदा. याच कायद्यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण तरतूद होती की देशामध्ये एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करावी. याच्या आधी एक्झामिनेशन ॲडमिनिस्ट्रेशनसाठी घेण्याचं काम कोण करत होतं? ICS एक्झामिनेशन, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. पण आता ICSच्या ऐवजी भारतामध्येच एक केंद्रीय लोकसेवा आयोग असावं, केंद्रीय लोकसेवा कमिटी असावी, याबद्दलची तरतूदसुद्धा याच 1919च्या कायद्यानुसार. मग भारतासाठी कशा प्रकारे आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतो, यासाठी 1926ला एक कमिटी अपॉइंट झाली होती, ज्या कमिटीला नाव दिलं गेलं ली कमिटी. त्या ली कमिटीनी ज्या काही शिफारशी केल्या 1926 ली कमिटी, त्या ली कमिटीच्या शिफारशीनुसार कालांतराने आपल्या देशामध्ये UPSCची स्थापना झाली. ठीक आहे, तर ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना सुद्धा 1919च्या कायद्यानुसारच. हे दोनही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, जरा लक्षात घ्यावे. त्यानंतर अखेरचा कायदा, जो प्रचंड मोठा आणि प्रचंड व्यापक होता, 1935चा भारत प्रशासन कायदा. बघा, या कायद्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि ते महत्त्व यासाठी सुद्धा की आपल्या देशाच्या संविधानामध्ये जेवढे काही प्रोव्हिजन्स आहेत, तरतुदी आहेत, त्या तरतुदींपैकी जवळपास 2/3 प्रोव्हिजन्स 1935च्या कायद्यातून उचललेले आहेत. तर विचार करू शकता की आपल्या संविधानामध्ये 1935च्या कायद्याचा किती मोठा प्रभाव असेल. आपण जर हा कायदा बघितला तर या कायद्यामध्ये टोटल आर्टिकल्स 321 होते. या कायद्याची टोटल पार्ट्स म्हणण्यापेक्षा शेड्यूल, टोटल 10 शेड्यूल होते. मोठा कायदा आहे आतापर्यंतच्या इतिहासाचा. प्रॉपर सगळी व्यवस्था योग्य पद्धतीने केली गेली. आता भले तुम्हाला काही समजेल नाही समजेल, पण लिहून ठेवा. जे पॉईंट्स आपण लिहिणार आहोत, प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळून जातील. ठीक आहे, याच्यावरच मिळून जाईल की 1935च्या कायद्यामध्ये एकूण किती आर्टिकल्स होते, किती शेड्यूल होते, किती पार्ट्स होते, असे प्रश्न बनले गेले. आणि शेड्यूल पार्ट्स आणि पार्टच्या समोर, शेड्यूलच्या समोर त्यांनी डॅश दिलं, रिकाम्या जागा, आणि खाली मग 3 नंबर्स दिले होते. ठीक आहे, एक्झाम्पल 321, 10, 22. दुसऱ्याच्या 319, 12, 21 कळत्या, त्यापैकी आपल्याला एक निवडायचं होतं. तर प्रश्न प्रत्येक मुद्द्यावर बनले आहेत 1935च्या कायद्याच्या. एकदम नीट करून ठेवा. या कायद्याने अतिशय पद्धतशीरपणे केंद्रसूची, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट, राज्यसूची आणि समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट तयार केली होती. याच्यात मी आता तुम्हाला समजून डोकं नाही दुखवत, हे आरामात आपण बघू की काय असतं सेंट्रल, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट. आरामात नाही, 2-4 दिवसामध्येच बघू. या कायद्यानुसार सेंट्रल लिस्टमध्ये टोटल विषय होते 59, स्टेट लिस्टमध्ये टोटल विषय होते 54 आणि कॉन्करंट लिस्टमध्ये टोटल विषय होते 36. कॉन्करंट लिस्टवर प्रश्न पडला आहे की 1935च्या कायद्यानुसार समवर्ती सूचीमध्ये एकूण किती सब्जेक्ट होते. वर सांगतोय सब्जेक्ट्स काय असतात. पोलीस डिपार्टमेंट, ज्यांचं काम आहे विशिष्ट प्रदेशामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे.
पण ते पोलीस डिपार्टमेंट काय मग हव्यात काम करते का? त्या पोलीस डिपार्टमेंटवर पण कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्याचं नियंत्रण असेल ना. तो अधिकारी कोण असेल? त्याला अधिकारी म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार आहोत मिनिस्टर. कोणी ना कुठली मिनिस्टर असेल की नाही रे त्यांच्यावर. आणि मिनिस्टर म्हणण्यापेक्षा आपण शब्द उच्चारू की त्यांच्यावर कुठली ना कुठली मिनिस्ट्री असेल. आता मग माहीत आहे का तुम्हाला की पोलीस जे आहेत हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात? होम मिनिस्ट्री. ठीक आहे, होम अफेअर, होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत पोलीस डिपार्टमेंट येतं. म्हणजे आपल्या नागपूरचा कुठलाही पोलीस अधिकारी, म्हणजे उच्च पोलीस अधिकारी पकडून चला, SP जो आहे, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, तो ॲन्सरेबल जर कुठल्या मंत्र्याला असेल तर तो असणार आहे राज्याचा गृहमंत्री. गृहमंत्री पोलीस डिपार्टमेंटला आदेश देण्याचं काम फक्त आणि फक्त गृहमंत्रीचं, म्हणजे डिपार्टमेंटच्या अंतर्गत आलं. आता ठीक आहे, वाटते का देशाचं एक तरी असं डिपार्टमेंट, म्हणजे जसं आपण पोलीस घेतलं तसंच रेल्वे आहे, तसंच पकडून चला की टॅक्स डिपार्टमेंट आहे, हे कुठल्या ना कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच येत असतील ना, की हव्यात काम करतील का? नाही, मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतील. पण जसं आता मी शब्द उच्चारला की हे येतात होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत. अरे पण होम मिनिस्ट्री तर 2 प्रकारच्या आहेत ना. एक केंद्राची होम मिनिस्ट्री आहे, एक राज्याची होम मिनिस्ट्री आहे. काय राज्याची होम मिनिस्ट्री नसणार का? असेल ना. मग प्रश्न निर्माण होतो की पोलिसांना कुठे टाकायचं, कुणाच्या अंडरमध्ये टाकायचं, केंद्राच्या की राज्याच्या? तर आपण त्यासाठी काय केलं, आपण प्रॉपर पद्धतीने सगळ्या विषयांना वाटून दिले. काही विषय, जसं पोलीस काय झाला एक विषय, रेल्वे काय झाला एक विषय, डिफेन्स विषय झाला, आर्मी विषय झाला, हेल्थ डिपार्टमेंट विषय झाला, एज्युकेशन विषय झाला. तर या सगळ्या विषयांना आपण डिस्ट्रीब्यूट केलं. आपण काही विषय सोपवले केंद्राला, काही विषय सोपवले राज्याला, आणि काही विषयांना आपण कॉन्करंट ठेवलं, म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्हीही त्यावर निर्णय घेऊ शकतात. जसं एक्झाम्पल घेऊ, आता आपण शब्द उच्चारला की पोलीस, तर पोलीस हा एक विषय आहे. तर पोलीस हा विषय आपण कुणाला सोपवला आहे? तर तो सोपवला आहे आपण राज्याला. तर राज्याच्या होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत पोलीस डिपार्टमेंट येतं, राईट. पण राहिली गोष्ट रेल्वेची, तर रेल्वेसुद्धा एक विषय आहे. मग रेल्वे हा विषय नेमकं कुणाच्या अंतर्गत येणार? तर केंद्राच्या. कळते आहे. एज्युकेशन राज्याच्या, या व्यतिरिक्त डिफेन्स केंद्राच्या. आपण काय केलं आहे, प्रॉपर सब्जेक्टची वाटणी. म्हणजे पोलिसांबद्दल जो काही निर्णय घेण्याचा अधिकार असणार तो फक्त आणि फक्त राज्यांचा असणार. तिथे मोदी साहेब महाराष्ट्र पोलिसांना ऑर्डर नाही देऊ शकत. कळते आहे का? महाराष्ट्र पोलिसांना ऑर्डर देण्याचं काम फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनाचं आहे, राईट. आणि सेम महाराष्ट्र शासन आपल्या आर्मीला ऑर्डर नाही देऊ शकत, कारण की तो सब्जेक्टच येत नाही ना त्यांच्या अंतर्गत. जो सब्जेक्ट ज्या अंतर्गत येणार ते त्यावर निर्णय घेतील. समजून राहिलं? तर अशाच प्रकारे प्रॉपर सब्जेक्टची विभागणी 1935च्या कायद्यानुसार आपल्याला कशी दिसते की यांनी केंद्राच्या हातामध्ये 59 विषय सोपवलेले होते, राज्यांच्या 54 आणि कॉन्करंटमध्ये 36. क्लिअर झाला आता हा पॉईंट नेमका काय आहे? ठीक आहे, चला. या व्यतिरिक्त प्रॉपर या कायद्यानुसार अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस यांची विभागणी करत असताना अप्पर हाऊस आपण कशाला म्हणतो? राज्यसभा. आणि लोअर हाऊस लोकसभा. त्यावेळेस राज्यसभेच्या जागा वाढवून केल्या गेल्या होत्या 260, आणि लोकसभेमध्ये एकूण 375 सदस्य बसतील अशी तरतूद होती. जागा वाढल्या. एकोणीसशे 19 कायद्यामध्ये डायरची सिस्टम राहून गेलं. ठीक आहे, आपण बघितलं आहे तसं. या कायद्याच्या आधारावर देशामध्ये 11 प्रांत होती. 11 प्रांत म्हणजे 11 स्टेट्स, आणि 11 प्रांतांसाठी निवडणुका होणार होत्या. पण या 11 प्रांतांपैकी काही प्रांत जे आहेत ते बायकॅमेरल होते. बायकॅमेरल म्हणजे आत्ताच आपण बोललो द्विगृही मंडळ, जसं आपल्याला दिसतं ना हे द्विगृही मंडळ लोकसभा. केंद्रामध्ये ना आपण प्रांतांबद्दल बोलून राहिलो आहोत. जसं आजही देशामध्ये आपल्याला लोकसभा राज्यसभा दिसते ना, आणि राज्यांमध्ये जसं महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये पण आपल्याला असे 2 हाऊसेस दिसतात. एक गृहाला आपण विधानसभा म्हणतो, दुसऱ्या गृहाला आपण विधान परिषद म्हणतो, राईट. तसंच बिहारला गेले तर तिथे सुद्धा तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषद दिसेल. UPला गेले तर तिथे सुद्धा तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषद दिसेल. पण गुजरातला गेले असता तुम्हाला विधानसभा दिसेल, परिषद दिसणार नाही. MP ला गेले असता सभा दिसेल, परिषद दिसणार नाही. राजस्थान सभा दिसेल, परिषद दिसणार नाही.
सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या देशामध्ये काही राज्य हे बायकॅमेरल आहेत आणि काही राज्य हे युनिकॅमेरल आहेत. म्हणजे काही राज्यामध्ये 2 मंडळ आहेत, 2 गृह, काही राज्यामध्ये एकच मंडळ आहे. ते का, जेव्हा विधान परिषद शिकू तेव्हा चांगल्याने सांगणार तुम्हाला की कारण काय आहे. सेम या कायद्यानुसार सुद्धा एक महत्त्वाची प्रोव्हिजन करण्यात आलेली होती की जे 11 प्रांत आहेत, तर 11 प्रांतांसाठी नो डाऊट सभा तर असणार आहेत, म्हणजे विधानसभा. पण या 11 प्रांतांपैकी काही प्रांत हे बायकॅमेरल सुद्धा राहणार होते. आणि बायकॅमेरल म्हणजे 2 गृह त्यामध्ये राहणार होते, सभा आणि परिषद दोन्ही. तर 11 पैकी 6 प्रांत हे बायकॅमेरल राहणार होते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यावर प्रश्न बनला, लिहून घ्या की कोणते प्रांत, ज्या प्रांतामध्ये 2 हाऊसेस राहणार, विधानसभा पण आणि विधान परिषद सुद्धा. 6 प्रांत जे बायकॅमेरल राहणार होते त्यापैकी एक होतं बंगाल. तर बघा यावर तुम्हाला जे क्वेश्चन्स बनतील ना ते कसे बनतील. 1935च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये द्विगृही मंडळ नव्हते. खाली 4 ऑप्शन्स. 1 बिहार, दुसरं ओडिसा, तिसरं यूपी, चौथं बॉम्बे. तर काय द्याल उत्तर? ओडिसा. ओडिसा लिहिलं का आपण? नाही, आसाम लिहिलं आहे, ओडिसा नाही. ठीक आहे, प्रश्न या बेसिसवर बनतील तुम्हाला यावर. आणि खास प्रश्न बनतील किती प्रांत बायकॅमेरल, किती प्रांत युनिकॅमेरल, कॉमन गोष्टी आहेत यावर. UPSC कारण की खूप इंटरेस्ट घेते आणि आपल्या MPSC मध्ये सुद्धा यावर प्रश्न बनतातच. या व्यतिरिक्त पहिल्यांदाच 1935च्या कायद्याने प्रॉपर रिप्रेझेंटेशन दिलेलं होतं लोकसभेमध्ये. आणि आपण जेव्हा रिप्रेझेंटेशन म्हणतो म्हणजे कशाला, आपण रिप्रेझेंटेशन बघा कशाच्या आधारावर म्हणणार. जसं एक्झाम्पल घेऊया, आपल्या देशात जर 60% पुरुष आहेत आणि 40% महिला आहेत, तर महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे ना. पकडून चला की आपल्या देशामध्ये जर कामगारही असे लोक आहेत जे जवळपास एकूण लोकसंख्येच्या 20% त्यांचा वेटेज आहे, तर त्यांना सुद्धा रिप्रेझेंटेशन देणे आवश्यक. तर इंग्रजांनी इथे या कायद्यानुसार प्रॉपर सर्व वर्गाला रिप्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केलेला. आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये काही सीट्स हे महिलांसाठी आणि काही सीट्स हे कामगार वर्गासाठी रिझर्व करून ठेवलेल्या होत्या की या सीट्सवर फक्त महिला आणि कामगार जे आहे ते उभे राहू शकतील. आठवा आपण जेव्हा 1937च्या निवडणुका बघितलेल्या होत्या, तर त्या टोटल 1585 जागांपैकी कामगारांसाठी काही जागा 38 रिझर्व होत्या. आठवते का? बघितलेलं आहे. पहिल्यांदा आपण क्लास वाईज रिप्रेझेंटेशन इथे ब्रिटिश सरकारने जे ते नेमून दिलेलं, तुम्ही सरळ लिहा की या कायद्यानुसार स्त्रियांना म्हणजेच महिलांना आणि कामगारांना प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन दिलं गेलं, म्हणजेच त्यांना जागा रिझर्व करून ठेवल्या गेलेल्या त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर हे सगळे महत्त्वाच्या तरतुदी 1935च्या कायद्यामध्ये दिसतात, कायद्यानुसार दिसतात. लास्ट कायदा आपल्याला बघावा लागेल तो आहे इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947. ॲक्ट ऑफ 1947. 20 फरवरी 1947ला या कायद्याची घोषणा झाली. क्लेमेंट ॲटली इंग्लंडचा प्रधानमंत्री असताना त्यांनी घोषणा केली. आणि जी महत्त्वपूर्ण घोषणा होती यातली ती ही की ब्रिटिशेस जुलै 1948च्या भारत सोडून निघून जातील. ती गोष्ट वेगळी की ते आधीच निघाले, जवळपास 11 महिने आधी निघाले, पण एक डेडलाईन दिली होती की आम्ही याच्या पलीकडे सत्ता नाही चालवणार आहोत, याच्या आधी आम्ही भारत सोडून चालले जाऊ. तर बाबा तुम्ही तुमच्या संविधानाची तयारी करून टाका, कारण की तुमच्या नियमानुसार तुमचा देश चालेल, कारण की आमचे कायदे आता लागणार नाही. असंही निश्चित झालं होतं की जोपर्यंत भारताचं संविधान बनणार नाही तोपर्यंत भारताचं संपूर्ण प्रशासन 1935च्या कायद्यानुसार चालेल. ऑफकोर्स काहीतरी कायदा तर लागेल ना प्रशासन चालवण्याकरिता.
जेव्हा संविधान लागू होईल तेव्हा 1935चा कायदा डिझॉल्व्ह होऊन जाईल आपोआप. पण तोपर्यंत ॲटलिस्ट भारताचं प्रशासन 1935च्या कायद्यानुसार चालेल असं ठरलं गेलं. या व्यतिरिक्त या कायद्याच्या महत्त्वपूर्ण एक होती की जे प्रिन्सली स्टेट्स होते, जे संस्थानिकांचे राज्य होते, त्या संस्थानिकांच्या राज्यांना एक विशेष अधिकार दिला गेला. एक संस्थानिकांच्या लिहिण्यापेक्षा आधी फाळणी जी माउंटबॅटन प्लॅन त्याची तारीख आपण लिहून घेऊया. 3 जून 1947ला भारताची फाळणी घोषित करण्यात आली किंवा देशाचं सेपरेशन होऊन वेगळा पाकिस्तान निर्माण केला जाईल. म्हणतो. आणि या आधारावर मग प्रिन्सली स्टेट जे होते संस्थानिक, त्यांना हे अधिकार दिले गेले की इट्स अप टू यू, तुमची इच्छा की तुम्हाला नेमकं कुठे राहायचं आहे. प्रिन्सली स्टेट्सला 3 ऑप्शन दिले गेले आणि म्हटलं गेलं की फाळणी होत आहे, फाळणीनंतर जर तुम्हाला भारतामध्ये म्हणजेच भारत सरकारच्या अंडरमध्ये राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतंत्रसुद्धा राहू शकता. म्हणजे भारत किंवा पाकिस्तान यांच्या अंडरमध्ये न येता तुम्हाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे. तर हा सगळ्यात मोठा आघात होता भारतीय एकसंघतेवर, कारण की देशामध्ये 565 संस्थानिक होते. एवढा मोठा मॉब होता संस्थानिकांचा. यांना म्हटलं की बाबा तुम्हाला स्वतंत्र राहायचा सुद्धा अधिकार आहे, तर ऑफकोर्स येतं स्वतंत्र राहायचाच प्रयत्न करतील की नाही. आणि अखेरता हा प्रॉब्लेम झालेच होते ना. हैदराबादच्या नवाबांनी, जम्मू काश्मीरच्या राजांनी आणि जुनागडच्या नवाबांनी सुद्धा भारत अथवा पाकिस्तानमध्ये विलीन न होता स्वतंत्र राहण्याचं डिसिजन घेतलं होतं, ज्यामुळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेच होते. तर ही तरतूद याच कायद्यानुसारची आहे, लक्षात घ्या, ज्याला आपण इंडिपेंडन्स ॲक्ट म्हणतो 1947. त्यांना पूर्णपणे अधिकार दिले गेले. या व्यतिरिक्त भारताची संविधान त्यावेळेस कार्यरत होती, आणि कार्यरत होती तर संविधानाला एक अधिकार दिला होता, तो असा की भारतीय संविधानाला ब्रिटिश पार्लमेंटचे कोणतेही कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाला ब्रिटिश पार्लमेंटचे कायदे रद्द करण्याचा अधिकार मिळाला. कोणते कायदे ते रद्द करू शकत होते? आणि पुन्हा एक महत्त्वपूर्ण प्रोव्हिजन लिहून घ्या, मग समजू. दोन्ही देशाला म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला राष्ट्रकुल, ज्याला आपण म्हणतो कॉमनवेल्थ नेशन, दोन्ही देशांना कॉमनवेल्थ नेशन या गटातून म्हणजेच राष्ट्रकुलातून बाहेर पडण्याचा अधिकार दिला. राष्ट्रकुलाच्या बाहेर पडण्याचा अधिकार दिला गेला. म्हणजे इच्छा तुमची, तुम्हाला राष्ट्रकुलात राहायचं असेल तुम्ही राहू शकता, तुम्हाला राष्ट्रकुलाचं मेंबरशिप जे आहे ते रद्द करायचं असेल तर करू शकता. यावर आपण याच्यानंतरही चर्चा करणार आहोत, पण बघ काय. इंग्रजांनी जगाच्या 2/3 भागावर राज्य चालवले. अमेरिका, ऑस्ट्रेलियासारखा देशसुद्धा सुटला नाही. आफ्रिकेमध्ये पण मॅक्झिमम देशांमध्ये त्यांचं राज्य होतं. एशियामध्ये पण भरपूरशा देशांमध्ये त्यांचंच राज्य होतं. भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं, श्रीलंकेला 1948ला मिळालं. म्हणजे श्रीलंकासुद्धा त्यांच्याच अंडरमध्ये होता. मग एवढं जे यांनी आपला कारभार एवढ्या देशावर चालवला, तर त्याच इंग्रजांनी एक कॉन्सेप्ट अशी आणलेली होती की आता हळूहळू तर आपण ठीक आहे भारत म्हणजे बाकीच्यांना स्वातंत्र्य देणार, पण हे कधी ना कधी, जसं भारत झालं किंवा श्रीलंका झालं, हे असे राष्ट्र आहेत की ज्यांच्याशी आपला संबंध होता, तर ॲटलिस्ट यानंतरही असा मैत्रीपूर्वक संबंध सगळ्यांशी राहावा. जिथे जिथे ज्यांच्यावर आम्ही राज्य केले त्यासाठी जर आम्ही एक ग्रुप तयार केला तर त्या ग्रुपचा अध्यक्ष इंग्लंडच असेल, कारण की त्यांनीच राज्य चालवलं आहे. आणि त्या ग्रुपचे सदस्य बाकी ते देश असतील जे कधीतरी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये होते. ते हिनवण्यासाठी ग्रुप नाही आहे बरं का. आता यानंतर बाबा आम्ही मैत्रीतेच्या नात्याने एक म्हणजे आपण आता चला भेटीगाठी कधी काळी आम्ही तुमचं राज्य केलंच आहे, तर ॲटलिस्ट आता मैत्रीचे संबंध राहावे त्यासाठी एक ग्रुप तयार केला गेला. त्याला आपण राष्ट्रकुल म्हणतो, त्याला आपण कॉमनवेल्थ म्हणतो. त्या कॉमनवेल्थमध्ये सगळे ते मेंबर्स आहेत जे मेंबर्स कधी काळी इंग्रजांचे गुलाम राष्ट्र होती. कळलं नेमकं काय आहे कॉमनवेल्थ? आणि या कायद्यानुसार भारत पाकिस्तानला हा अधिकार दिला गेला आहे की तुम्हाला वाटते, कारण की ते तेव्हा मेंबर होते राष्ट्रकुलाचे,
तुम्हाला वाटते की तुम्हाला मेंबर बनून राहायचं आहे, तुम्ही राहू शकता. नाही वाटत, तुम्ही कधीही त्याला मेंबरशिप सोडू शकता. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही मेंबरशिप घेतलीच पाहिजे. जसं अमेरिकेने कधीच मेंबरशिप घेतली नाही राष्ट्रकुलाची, कधीच नाही घेतली. भारताने घेतली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याचा आपल्या सार्वभौमत्वावर कुठलाच काही परिणाम होत नाही. आपण यावर नंतर बोलणार. तर जसं तुम्हाला माहीत असेल की कॉमनवेल्थ नेशनचे गेम्स होतात, ऐकलं आहे का? कॉमनवेल्थ नेशन गेम्स. तर हे गेम्स सगळ्या त्या राष्ट्राचे होतात जे राष्ट्र कधीतरी इंग्रजांच्या अधिपत्याखाली होते. क्लिअर झालं आता? राष्ट्रकुल यांना याच्या बाहेर पाडण्याचा अधिकार मिळाला. ठीक आहे. तर या प्रकारे अखेरच्या क्षणापर्यंत 1947पर्यंत जे काही कायदे झाले आहेत ते कायदे आपण इथे बोललो आहे, चर्चेला घेतले आहेत. हा टॉपिक पॉलिटीच्या पूर्ण या 3, 3.5, 3.5 महिन्याच्या कालखंडातला हा पहिला टॉपिक असतो, तो सगळ्यात बोरिंग असतो. कारण की फक्त कायदे आपल्याला रिपीट करावे लागतात. ठीक आहे. बाकी हा एका दिवसात आपला समाप्त झाला. बाकी मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन की संविधानाची निर्मिती कशी झाली, त्या कामकाज कसं चाललेलं, त्याला आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. ठीक आहे. चला, एक मिनिट. आठवलं, बरं झालं. तुम्हाला रेफरन्स बुक, तर आपल्या देशामध्ये UPSC किंवा स्टेट PSC करणारा मुलगा तो जम्मू काश्मीरचा असू द्या किंवा कन्याकुमारीचा असू द्या, तो गुजरातचा असू द्या किंवा अरुणाचल प्रदेशाचा असू द्या, समजून राहिलं? आपण 4 कोपरे घेतले, कोणते घेतले? तो मुलगा, तो स्टुडंट, तो विद्यार्थी पॉलिटीसाठी, इंडियन पॉलिटीसाठी एकच पुस्तक रेफर करतो आणि ते पुस्तक आहे M. लक्ष्मीकांत सरांची इंडियन पॉलिटी. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल मराठीमध्ये अवेलेबल आहे, खूपच हिंदी भाषेची इच्छा असेल तर हिंदीमध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे. कुठल्याही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे लक्ष्मीकांत सरांची इंडियन पॉलिटी. घेऊन घ्या पुस्तक विकत. वाटते तर वाचनही सुरुवात करून टाका, समजणार काहीच नाही. जोपर्यंत टॉपिक होणार नाही क्लासरूममध्ये तोपर्यंत नाही समजणार. वाटते नाही बघू तर समजून घेण्याचा प्रयत्न तर करतो, घ्या वाचून बघा आज कुठला एक चॅप्टर, तर समजेल मग की काय. कारण की पॉलिटी आहे बॉस, ते जोपर्यंत पुस्तकी भाषेतनं त्याला पचवणे कठीण आहे. पण तुम्हाला पुस्तक हीच घ्यायची आहे लक्ष्मीकांत. नाही घेतली तरी खूप फरक पडणार नाही, पण घ्या, थोडं स्कॉलर दिसाल. पुस्तक रेफरन्स बुक तुमची एक तरी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि लक्ष्मीकांत सरांचीच पुस्तक घ्या. पण नियमानुसार सांगतो आहे की भले तुम्ही आधी वाचा नका वाचू, युअर विश, पण क्लासरूममध्ये अमुक टॉपिक झाला की घरी जाऊन तो टॉपिक पुस्तकातनं वाचूनच काढायचा. लक्षात घ्या, शब्द खूप हेवी आहेत. खूपदा पॉलिटीचे क्वेश्चन्स एक्झामिनेशनमध्ये खूप हेवी वाटतात. ते फक्त यासाठी माहीत आहे कारण की आयोग जशाने तसं लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं शब्द उचलते, जशाने तसं, आणि ते शब्द खूप हेवी जातात. म्हणून त्या शब्द तुमच्या डोळ्यासमोरून जाऊ द्या. मी क्लासरूममध्ये कारण की तुम्हाला खूप साध्या सोप्या शब्दामध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. एकदम हेवी शब्द नाही वापरणार. तर ते हेवी शब्द तुम्हाला आत्मसात करायचे आहेत त्या पुस्तकामधनं. इथनं एकदा कॉन्सेप्ट समजली तर तुम्हाला फक्त वाचूनच काढायचं आहे ना, घरी जाऊन काही वेगळं करायचं नाही आहे. तर त्यासाठी त्या पुस्तकाचा तुम्हाला वापर करायचा आहे. ठीक. बाकी इतरत्र कोणतीच पुस्तक घेऊ नका. मी उगाच यांचे ऑथरचे नावही घेत नाही की अजून कोणकोणते पुस्तकं वाचू नका, बरं नाही वाटत. पण बाकीच्या पब्लिकेशनकडे जायची काही गरज नाही, बाकीच्या ऑथरकडे जायची काही गरज नाही. फक्त लक्ष्मीकांत सरांची पुस्तक घ्या. ठीक आहे. चला बाकी